नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वर्षामध्ये चालू असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये मला मानसोल्लास आणि त्यातील पाकशास्त्र या विषयावर एक व्याख्यान देण्याची संधी टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं मला दिली. याबद्दल मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आणि बालमुकुंद लोहिया संस्कृत महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात खरं तर मी माझ्या आयुष्यातली 7 सोनेरी वर्ष घालवलेली आहेत. 5 संस्कृतसाठी आणि 2 इंडॉलॉजीसाठी. आणि त्यामुळे आपल्या मातृसंस्थेसाठी काहीही करायला मिळणं ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना खूप मोठी पर्वणी असते. आणि म्हणूनच ह्या मंचावरून व्याख्यान देण्याचा आनंद हा काही वेगळाच आहे. तर मानसोल्लास आणि त्यातील पाकशास्त्र या विषयावरती आज आपण काही थोडीशी माहिती समजून घेऊया. संस्कृतमध्ये आपल्याला माहित असेल की कोश किंवा विश्वकोशासारखे अनेक ग्रंथ आहेत. वराह मिहिराची बृहत संहिता हा त्यातला एक. त्याबद्दल आपल्याला यापूर्वीही एका व्याख्यानातून माहिती मिळालेलीच आहे. तसाच हा मानसोल्लास. मानसोल्लास अर्थात अभिलाषितार्थ चिंतामणी. आता नावांवरूनच तुमच्या लक्षात येईल की मानसोल्लास म्हणजे मनाला आनंद देणारा किंवा अभिलाषितार्थ चिंतामणी म्हणजे ज्याच्यातून आपल्याला जे हवं, अभिलषितार्थ जे आपल्याला इप्सित आहे, जे आपल्याला अभिलषित आहे, ज्याची आपल्याला अभिलाषा आहे ते देणारा चिंतामणी. चिंतामणी म्हणजे रत्न, मणी म्हणजे रत्न आणि चिंतामणी म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणारं रत्न. थोडक्यात या ग्रंथकर्त्यांनी या ग्रंथाला चिंतामणी असं म्हणून ठेवलंय. तुमची जी काही इच्छा असेल ती ह्याच्यातून पूर्ण होईल. अर्थात याच्यामध्ये तुमची म्हणताना ग्रंथकर्त्याला राजा अपेक्षित आहे. कारण राजाला उत्तम आयुष्य जगता यावं, त्याला आनंदी राहता यावं, राजाला आणि राजघराण्यातील लोकांना. म्हणून या ग्रंथाची निर्मिती या ग्रंथकर्त्यांनी केलेली आहे. हा ग्रंथकर्ता होता कल्याणी चालुक्य राजा भूमल्ल सोमेश्वर. अर्थात तुमच्या लक्षात येईल की हा स्वतःच राजा असल्यामुळे त्यानं हे राजांसाठी करून ठेवणं त्याच्यात काही गैरच नाही. कारण त्याला स्वतःला त्या प्रकारचं आयुष्य माहीत आहे आणि राजाचं आयुष्य, राजघराण्यातल्या लोकांचं आयुष्य जास्तीत जास्त आनंदी करावं अशा दृष्टीनं त्यानं हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. साधारण 1130 मध्ये हा ग्रंथ झाला असावा असं अंतर्गत पुराव्यावरून आपल्याला दिसतं. पुढे जाऊन त्यानं स्वतःच, कारण याच्यामध्ये आपल्या ग्रंथाची तारीख दिलेली आहे. ह्या भूमल्ल सोमेश्वर चालुक्याला स्वतःला हा ग्रंथ हा विश्वकोशच असावा अशी त्याची मनापासूनची इच्छा होती. त्यांना असं म्हटलंय स्पष्टपणे की हा कसा असावा, तर हे जे शास्त्र आहे, हा जो ग्रंथ आहे, हे विश्वोपकारक, हे सगळ्या जगाला उपयोगी पडेल असं असलं पाहिजे. आणि कसं असेल तर शिक्षक सर्व वस्तूनां जगताचार्य पुस्तकः अभ्यस्योयम प्रयत्नेन सोमभुक्तेन निर्मितः. म्हणतो की हे सर्व वस्तूंचा शिक्षक म्हणजे ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्वांबद्दलचं शिक्षण देणारं आणि जगदाचार्य, सगळ्या जगाला आचार्य रूप म्हणजे शिक्षक रूप असं होणारं असं हे पुस्तक आहे. आणि हे अतिशय प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक सोमभूपतीनं म्हणजे त्यानं स्वतः निर्माण केलेलं आहे. तो स्वतःचं नाव आपल्याला ह्याच्यात सांगतो. हे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. कारण अनेक वेळेला संस्कृतमध्ये ह्याच्या पूर्वीच्या अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला कर्त्याचं नाव, त्याची तारीख, त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळत नाही. सुदैवाने ह्या काळापर्यंत अशा तऱ्हेनं खूप सारे डिटेल्स देण्याची पद्धत होती आणि आपल्यावरती हे फार मोठे उपकार आहेत. आणि म्हणूनच आपण ह्या इतिहासामध्ये डोकावू शकतो. तर अशा तऱ्हेने हा विश्वकोश असलेला ग्रंथ आहे. एकूणच याच्यामध्ये मागे दाखवल्याप्रमाणे 5 विंशती आणि 100 अध्याय अशी याची रचना आहे. विंशती म्हणजे 20 गोष्टींचा समूह. त्यामुळे एका विंशतीमध्ये 20 अध्याय अशा 5 विंशती आणि म्हणून 20 असे 100 अध्याय असं या ग्रंथाचं स्वरूप आहे. तुमच्या नुसत्या 100 अध्यायावरूनच लक्षात आलं असेल की याच्यामध्ये किती म्हणजे किती गोष्टींचा याच्यामध्ये त्यानं समावेश केला असेल. अर्थातच हे राजासाठी, राजघराण्यासाठी असल्यामुळे
राजांना उपयोगी पडणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. पुढे म्हणजे याच ग्रंथाच्या सुरुवातीलाच स्वतःचं नाव आणि ह्या पुस्तकाबद्दलची ही माहिती दिल्यानंतर हा सोमेश्वर मल्ल, भूमल्ल सोमेश्वर अनुक्रमणिकेसारखं प्रत्येक विंशतीमध्ये आणि म्हणजे प्रत्येक विंशतीमध्ये कुठले कुठले विषय वस्तू त्यानं घेतलेल्या आहेत याची माहिती देत जातो. आता अगदी थोडक्यामध्ये जर बघायचं तर सुरुवातीपासूनच पहिल्यांदा अर्थातच विजिगीषू राजाची लक्षणं, राजधर्म, राजाला स्थैर्य आणि प्रतिष्ठा प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी, अश्वचिकित्सा, गजचिकित्सा, मग त्या चिकित्सेमध्ये उत्तम वैद्यांची नेमणूक कशी करावी, आपल्या हेही लक्षात येतं की मोफत औषधांचं वाटप याच्यावरती या राजानं भर दिलेला आहे. म्हणजे एकूणच लोककल्याणाच्या कामांवरतीही याच्यामध्ये खूप भर दिलेला दिसतो. करव्यवस्था आहे. राजांसाठी त्यावेळेला हत्तींचं महत्व अनन्यसाधारण होतं. त्यामुळे हत्ती सापडण्यासाठी उपयुक्त असलेली वनं, हत्तीला पकडण्याचे सापळे, त्यांना पकडण्याची कला, त्यांना माणसाळवण्याचं शास्त्र, त्यांना युद्धासाठी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्याचं शास्त्र, अशा अनेक गोष्टी त्यांना तपशिलामध्ये हत्तीच्या बाबतीत दिलेल्या आहेत. गंमत अशी आहे की ह्याच्यामध्ये त्या हत्तीला पकडण्याचे जे सापळे आहेत, ज्याला एक त्यातल्या काही जे आहेत, काही जे पद्धती आहेत, त्याला तो बंध म्हणतो, ते आजही वापरामध्ये आहेत. म्हणजे खेड्डा नावाचा जो प्रकार आहे की मोठा खड्डा करणं, पाणी भरलेला आणि त्याच्यामध्ये हत्तीला पाडून मग त्याला पकडणं, अशा पद्धतीच्या काही ज्या पद्धती आहेत त्या आजही आपल्याला हत्तीनं पकडण्यासाठी उपयोगात आणतात असं दिसतं. मग घोड्यांचं प्रशिक्षण आहे, त्यांचं संगोपन आहे. ह्या घोड्यांच्या बाबतीमध्ये तो त्यांना यवनोद्भूत असं म्हणतो आणि यवनोद्भूत जे घोडे आहेत ते चांगले घोडे आहेत असं सांगतो. त्या काळामध्ये अरबी घोड्यांचं महत्व असणार आणि आजही खरं म्हणजे अरबी घोडेच हेच सगळ्यात उत्तम असं समजलं जातं. तर यवनोद्भूत हा जो शब्द आहे तो अरबी घोड्यांसाठी असणार असं आपल्याला दिसतं. याच्या व्यतिरिक्त पुढे मग वास्तू आहे, म्हणजे राजाची वास्तू कशी असावी, त्याचे प्रासाद कसे असावेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या रत्नांची परीक्षा आहे, गंध युक्ती म्हणजे निरनिराळ्या तऱ्हेची अत्तर किंवा सुगंध कसे मिळवावेत आणि त्याचा कसा वापर करावा ह्याच्याबद्दलची माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला दिसते. मग राजाचे स्नानभोग कसे असावेत, त्यानं कशा पद्धतीनं स्नान करावं, त्याच्यानंतर त्याचं विलेपन कसं असावं, इथपासून ते मग हळूहळू राजाने घेण्याच्या सर्व उपभोगांमध्ये अन्नभोग हा एक महत्वाचा भाग येतो आणि त्याच्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. हे सगळं करत असतानाच तो आयकोनोग्राफी म्हणजे प्रतिमाशास्त्राबद्दलही बोलतो, कारण राजाच्या प्रासादांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उत्तम चित्र काढलेली असावीत आणि ती देवदेवतांची असावीत असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मग कुठल्या देवतेचं चित्र कशा पद्धतीचं असावं हेही त्याच्यामध्ये त्यानं लिहून ठेवलेलं आहे. पुढे जाऊन त्यांचं तालमान म्हणजे त्यांचं प्रमाण, कुठल्या देवतेचं प्रमाण चित्र हे किती मोठं असावं, कारण आणि ही संस्कृत म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला दिसतील की तालमान ही महत्वाची गोष्ट आहे की त्या त्या कथेप्रमाणे नायक हा सगळ्यात मोठा आणि छोटी पात्र ही त्याच्यापेक्षा लहान असं दाखवण्याची पद्धत आहे. तर कुठल्या पद्धतीने हे तालमान असलं पाहिजे याची काही चर्चा त्यानं केलेली आहे. अशा तऱ्हेने आणि त्याच्यानंतर म्हणजे अन्नभोग, पानभोग, गंधयुक्ती ह्या सगळ्याच्या पुढे गेल्यानंतर त्यानं संगीत, नृत्य याही गोष्टींचा उहापोह केलेला आहे. तर ह्या सर्वच अर्थाने आणि म्हणूनच तो जो म्हणतो की हे जगताचार्य पुस्तक आहे, याच्यामध्ये वाचून हे पुस्तक वाचून तुम्हाला अगदी प्रतिमाशास्त्रापासून ते संगीतापर्यंत आणि हत्तींच्या चिकित्सेपासून ते माणसांच्या अन्नापर्यंत, पाकशास्त्रापर्यंत सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. कारण राजाच्या रोजच्या आयुष्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचं अत्यंत महत्व होतं. तर अशा तऱ्हेनं हे विश्वकोशासारखं स्वरूप असलेलं जे हा जो ग्रंथ आहे हा आपल्याला अतिशय सोप्या आणि प्रवाही भाषेमध्ये, म्हणजे यातलं संस्कृत अजिबात सुद्धा अवघड नाहीये, अतिशय सोप्या आणि प्रवाही भाषेमध्ये सोमेश्वरानं आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. अनुष्टुप छंद आहे आणि मगाशी म्हटलं तसं की सुरुवातीलाच अनुक्रमणिकेसारखं या ग्रंथामध्ये त्यानं कशा कशाचा उहापोह केलाय हे सगळ्याची आपल्याला त्यानं जंत्रीच देऊन ठेवलेली आहे. तर अशा ह्या ग्रंथातला महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे पाकशास्त्र, किंवा आपल्या दृष्टीने आजच्या व्याख्यानाचा महत्वाचा विषय आहे तो पाकशास्त्र. त्याच्याबद्दल
आता आपण थोडंसं पाहूया. मगाशी म्हटलं तसं की हा पाकशास्त्र हा अन्नभोगाध्याय आणि तृतीय विंशती म्हणजे तिसऱ्या विंशतीमध्ये हा आहे आणि त्यातला 13वा अध्याय आहे पाकशास्त्र. तर पाकशास्त्राबद्दल जर आधी बोलायचं असेल तर ह्याच्या आधी पाकशास्त्राबद्दल संस्कृतमध्ये काय ग्रंथ झाले त्याचा जर अगदी थोडक्यात उहापोह घ्यायचा तर आपल्याला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आयुर्वेदिक काही संहिता ज्या आहेत, चरक संहितेसारख्या संहिता आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काही चिकित्सेच्या दृष्टीने म्हणजे पेशंटला लागणाऱ्या रुग्णाला लागणाऱ्या काही अन्नपदार्थांच्या पाककृती दिसतात. त्याच्यामध्ये सूप आहे, मांसरस आहे, डाळ तांदूळाच्या खिचडीसारखे काही पदार्थ आहेत. पण त्यापेक्षा जास्त काही डिटेल माहिती आपल्याला त्याच्याबद्दलची दिसत नाही. तामिळनाडूमधील संगम साहित्यामध्ये आपल्याला काही पाककृतींचा उल्लेख मिळतो. पण संपूर्णपणे पाकशास्त्राबद्दलचा एखादा ग्रंथ म्हणाल तर तो संस्कृत नाही, तो सुरुवातीला 1025 इसवी सनामध्ये लोकोपकार नावाचा चामुंडराय यानं कन्नड भाषेत लिहिलेला एक ग्रंथ सापडतो. पण चामुंडराय हा स्वतः जैन असल्यामुळे या ग्रंथामध्ये त्यानं फक्त शाकाहारी पाककृती दिलेली आहे. आता संस्कृत ग्रंथांच्या बाबतीत बघायचं तर एका ठिकाणी एकत्र पाकशास्त्राविषयी बोललेला स्वतंत्र जरी ग्रंथ नसला तरी त्याबद्दलचा एक स्वतंत्र अध्याय असलेला आणि खरं सांगायचं तर हा अध्यायातनं जर वेगळा काढला तर ह्याचा स्वतंत्र ग्रंथच होऊ शकते, इतका तो तपशिलामध्ये आपल्याला लिहिलेला दिसतो. तर अशा पद्धतीचा हा अध्याय असलेला पहिला ग्रंथ म्हणून मानसोल्लास किंवा अभिलाषितार्थ चिंतामणी याचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. मग अशी म्हटलं तसं हा 1130 मध्ये निर्माण झालेला ग्रंथ आहे. कारण त्या ग्रंथामध्येच त्यानं असं म्हणून ठेवलं की शके 1052 मध्ये त्यानं हा ग्रंथ लिहिला किंवा लिहून पूर्ण केला. तर 1052 याचा अर्थच 1130 हे आपल्याला कल्पना असेलच याची. तर त्या सुमाराला ह्याची रचना झालेली आहे असं आपल्याला अंतर्गत पुराव्यानं मिळतं. म्हणून हा सर्वप्रथम सगळ्यात पहिला प्रयत्न हा पाकशास्त्राचा अशा पद्धतीने एकत्रीकरण करण्याचा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर पाकदर्पण हा 1200 इसवी सन 1200 मधला नल ह्या ग्रंथकर्त्याच्या नावावर असलेला एक ग्रंथ आहे. आता नल खरं म्हणजे हा कोण होता हे आपल्याला माहित नाही, कारण ह्याच्याबद्दल आपल्याला कुठलीच माहिती मिळत नाही. परंतु महाभारतामध्ये जे नल दमयंती आख्यान आहे, नलाचा जो उल्लेख आपल्याला त्यावेळेला येतो, त्याच्यामध्ये नल हा अतिशय चांगला पाककुशल होता अशी आपल्याला माहिती मिळते. तर नल हा अतिशय पाककुशल होता आणि म्हणजे आपल्याकडे परंपरेने 2 महत्वाचे चांगले बल्लवाचार्य समजले जातात किंवा चांगले आचार्य समजले जातात. त्यातला एक होता राजा नल आणि दुसरा अर्थातच भीमसेन किंवा बल्लवाचार्य म्हणून तो विराटाच्या दरबारामध्ये राज्यामध्ये राहिला ह्याची कल्पना आपल्याला आहे. म्हणजे त्यांच्या अज्ञातवासामध्ये पांडवांच्या भीमानं बल्लवाचार्याचं काम केलं आणि तो विराट राजाच्या उत्पादखान्यामध्ये आचारी म्हणून राहिला. त्यामुळे हे 2 आपल्याकडे अतिशय महत्वाचे असे चांगले आचारी असे पूर्वापार समजले जातात. आणि त्यामुळे ह्या पाकदर्पण ग्रंथाला नलराजाकडे ह्याचं ग्रंथकर्तृत्व दिलं गेलं असावं किंवा नल पाकदर्पण म्हटलं गेलं असावं अशी कल्पना आहे. परंतु ह्याचा ग्रंथकर्ता कोण हे आपल्याला नक्की समजत नाही. त्यानंतर आपल्याला दिसतो महत्वाचा ग्रंथ तो म्हणजे सूपशास्त्र, ज्याचा ग्रंथकर्ता होता मांगरस आणि हे इसवी सनाच्या 1508 मध्ये. त्याच्यानंतर क्षेमकुतूहल 1549, भोजन कुतूहल हा रघुनाथ पंडितांचा ग्रंथ आहे 1675 मधला. हा आपल्यासाठी म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप महत्वाचा अशासाठी की ह्याच्यामध्ये आपल्या अनेक महाराष्ट्रीयन पाककृतींची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे जर महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा इतिहास आपल्याला बघायचा असेल तर भोजन कुतूहल हा ग्रंथ आपण अवश्य काढून सगळ्यांनी पाहिला पाहिजे. त्यानंतर मग सूपशास्त्र पुन्हा हा भीमसेनाकडे ग्रंथकर्तृत्व असलेला एक 19व्या ह्यातही असंच दिसतंय की भीमसेन हे केवळ भीमाशी साधर्म्य ठेवण्यासाठी किंवा त्याला एक महत्व प्राप्त करून देण्यासाठी म्हणून घेतलेलं नाव असावं, परंतु ह्या ग्रंथाचा ग्रंथकर्ता कोणीतरी वेगळा असावा. मग ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाकावली, पाकशास्त्र अशा नावाचे इतरही अनेक ग्रंथ मिळतात, परंतु हे त्यानंतरच्या काळातले असावेत. तर प्रस्तुत आपला जो ग्रंथ आहे मानसोल्लास
ह्याच्यामधला जो अन्नभोगाध्याय आहे हा ह्या सर्व अर्थाने ऐतिहासिक दृष्ट्या बघता पाककृती एकत्र करण्याचा संस्कृत मधला सगळ्यात पहिला प्रयत्न आपल्याला दिसतो की जिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि संपूर्णपणे पाकशास्त्राला वाहिलेलं असा हा अध्याय आहे. तर आपण आता त्याच्यापर्यंत जाणार आहोत आणि त्या पाकशास्त्राची आता आपण ओळख करून घेणार आहोत. आता जेव्हा पाकशास्त्र आपण असं म्हणतो आणि पाककृतींबद्दल आपण बोलतो ते जरी तिसऱ्या अध्यायामध्ये असेल तरीही सोमेश्वरा भूपतीनं दुसऱ्याच अध्यायामध्ये सूद लक्षणं अशी सांगितलेली आहेत. सूद लक्षणं म्हणजे काय? सूद म्हणजे काय? तर सूद म्हणजे आचारी, सूद म्हणजे स्वयंपाक करणारा, शेफ आज आपण ज्याला म्हणतो तो. आणि तो दुसऱ्या अध्यायात का बरं येतो? मग पाकशास्त्र जर इतकं नंतर आहे तर दुसऱ्या अध्यायात सूद लक्षणं काय येतात? तर हे फार लक्षात घेण्यासारखं आहे. मगाशी जसं सांगितलं की हा राजांसाठीचा ग्रंथ असल्यामुळे या दुसऱ्या अध्यायामध्ये जिथे सूदलक्षणे येतात हा अमात्याध्याय आहे. म्हणजे अमात्यांबद्दलची माहिती सांगणारा आहे. राजाचे जे सगळे महत्वाचे मंत्री आहेत अमात्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सूदाध्यक्ष ही हे एक महत्वाचं पद आहे. तर सूदाध्यक्ष म्हणजे चीफ शेफ असं आपण म्हणूया किंवा सुपरिंटेंडंट ऑफ द किचन अशा तऱ्हेची ही असं हे पद असावं. आणि तुमच्या लक्षात येईल म्हणजे हे सुज्ञांना सांगायची गरजच नाही की हे किती महत्वाचं आहे. जेव्हा आपण राजाच्या मधुपाख्यानाबद्दल बोलतो तेव्हा हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण जर सुदाध्यक्ष किंवा सूद हे जर नीट नसतील तर राजाचं सूड घेणं हे अतिशय सोपं आहे. आणि म्हणून सुदाची जी लक्षणं सांगितलेली आहेत ना ती जर आपण बघितली तर मी काय म्हणते ते तुमच्या लगेच लक्षात येईल. असंभेद्य शुचिर दक्ष कृतान्नस्य परीक्षक सुदानांचे विशेषज्ञ सुदाध्यक्ष विधीयते. तो कसा असला पाहिजे? सगळ्यात पहिली त्याची जी क्वालिटी किंवा त्याच्याबद्दलचं विधान करताना सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणलं असेल तर असंभेद्य. असंभेद्य म्हणजे ज्याला फोडता येणार नाही असा. राजाबद्दलची ज्याची निष्ठा ही वादातीत असली पाहिजे. त्याच्याबद्दल कणभरही किंतु परंतु कोणाच्याही मनामध्ये आणि राजाच्या मनामध्ये असता कामा नये. असंभेद्य. कारण एखाद्या राजाला जर नेस्तनाभूत करायचं असेल किंवा त्याचा जर काटा काढायचा असेल आणि जर त्याचा स्वयंपाकी तुमच्या हाताशी सापडला तर त्याच्या इतकं सोपं काहीच नाही. मग तुम्हाला त्याच्यावर हल्ला करायची गरज नाही, युद्ध लढायची गरज नाही. सहजपणे तुम्ही त्या राजावरती विजय मिळवू शकणार आहात. तुमच्या लक्षात येते मी काय म्हणते ते. त्याच्यामुळे असंभेद्य हा ज्याची निष्ठा वादातीत आहे असा. शुचीही अत्यंत पवित्र म्हणजे कारण त्याच्या मनामध्ये जर पाप आलं, शुची म्हणजे शुद्ध अशा अर्थाने शुचीही, त्याच्या मनामध्ये जर पाप असेल तर तो त्याला जे काय हवं ते करू शकणार आहे. दक्ष तो स्वतः तेवढा नुसता असं सांगणार नाही, तो दक्ष असला पाहिजे. त्याच्या अवतीभोवती काय घडतंय, त्याच्या हाताखालची लोक काय करतायत याच्यावर त्याचं संपूर्ण लक्ष असलं पाहिजे. कृतान्नस्य परीक्षक केलेल्या अन्नाची त्याला विशेष परीक्षा असली पाहिजे. म्हणजे ते नुसतं चवीलाच चांगलं झालंय का ना असं नाही. चवीला तर ते चांगलं व्हायलाच हवंय परंतु ते सेफ आहे की नाही, ते राजासाठी हितकारक आहे की नाही हे त्याला समजलं पाहिजे. आणि पुन्हा तो कसा असायला पाहिजे तर सुदानांचे विशेषज्ञ आणि त्याला स्वयंपाक्यांबद्दलचंही विशेष ज्ञान असलं पाहिजे. त्याचाच अर्थ त्याला माणसांची पारख असली पाहिजे. म्हणजे तो त्याच्या कामामध्ये तो उत्तम असलाच पाहिजे पण त्याला माणसांची पारखही असली पाहिजे. आणि तेव्हाच तो सुदाध्यक्ष असा तो होऊ शकतो. म्हणजे तो त्यांचा अमात्य त्यांच्याही पेक्षावरचा सुपरिंटेंडेंट त्यांच्यावरती लक्ष ठेवणारा असा सुदाध्यक्ष असायला हवा. आणि मग पुढे जाऊन तो आपल्याला सूद म्हणजे प्रत्यक्ष स्वयंपाक करणारे जे आहेत स्वयंपाकी त्यांची लक्षणं सांगतो. ते कसे असले पाहिजेत? कुलक्रम समायाताः तुष्ट इष्टाः च अनुकारिणः. खूप महत्वाचं. पुन्हा जसं सुदाध्यक्ष हा असंभेद्य असला पाहिजे, त्याची जशी निष्ठा असली पाहिजे तसंच पुढे जाऊन तो यांच्याही बद्दल सांगतोय. ते कसे असले पाहिजेत? कुलक्रम समायाताः म्हणजे ते चांगल्या कुळातून आलेले असले पाहिजेत. कुलक्रम त्यांची हेरिडिटी ही आपल्याला समजली पाहिजे, माहिती असली पाहिजे. त्यांची काय परंपरा आहे, त्या आलेल्या लोकांना कुठल्या घरांमधून आलेले आहेत हे माहिती असलं पाहिजे. बॅकग्राऊंड चेक हा जो एक आपल्याकडे आजही मॅनेजमेंट स्टाईल मध्ये महत्वाचा हे समजलं जातं की कुठलाही नवीन माणूस आपल्याकडे ठेवताना
त्याचा बॅकग्राऊंड चेक केला जातो, त्याच्या मागे घरी कोण कोण असतं, तर ह्याच्या पूर्वी काय करत होता. अगदी साधं घरात कामाला आपल्याला कोणाला ठेवायचं असलं तरी आपण असे प्रश्न विचारतो. आधी कुठे काम करत होती ग बाई, त्यांच्याकडचं काम का सोडलं, त्यांच्याकडे काय काय काम करत होती, तुझ्या घरात कोण कोण असतं, तू कुठे राहतेस, हे सगळं करून आपण ते करायचा प्रयत्न करत असतो. मग जर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात सुद्धा आपल्याला हे महत्वाचं वाटतं, तर राजाच्या बाबतीमध्ये हे काय असेल हे आपल्याला माहितीच आहे. तर ते कुलक्रम समायात हा चांगल्या घरातून आलेले असले पाहिजेत. बेसिकली त्यांची परंपरा आपल्याला माहिती असली पाहिजे. तुष्टाहा ते अत्यंत समाधानी असले पाहिजे. कारण स्वतः जर वखकलेले असतील तर ते राजाला काय प्रेमाने खायला घालणार. आणि नुसतं खायला घालण्याचा प्रश्न नाही, तिथे अवतीभोवती इतक्या गोष्टी असतात की जर त्यांचं स्वतःच हे शांत नसेल मन आणि संतुष्ट नसेल तर ते स्वयंपाकघराचा त्यांना हवा तसा वापर करतील. इष्ट योग्य असले पाहिजेत आणि अनुकारिण ते ऐकणारे असले पाहिजेत. म्हणजे स्वतःच्या मनाला येईल ते करणारे नसले पाहिजेत. ते चांगले फॉलोअर्स असले पाहिजेत, ते चांगले अनुकारी असले पाहिजेत. आणि आता हे झालं त्यांच्या चारित्र्याविषयी, हे झालं त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी. पण प्रत्यक्ष शारीरिक दृष्ट्या सुद्धा ते कसे पाहिजेत, तर कृत केश नखा, त्यांचे केस कापलेले, त्यांची नख कापलेली असे असले पाहिजे. कारण अर्थातच आपल्याला माहितीये हायजीन, स्वच्छता आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये महत्वाच्या असतात. आणि त्यामुळे अत्यंत स्पष्टपणे लिहिलंय की त्यांचे केस कापलेले असले पाहिजेत, त्यांची नख कापलेली असली पाहिजेत. आणि मग पुन्हा त्यांच्या पर्सनॅलिटी ट्रेट्स कडे जातो आपला राजा आणि म्हणतो की दांता ते दांत म्हणजे अत्यंत संयमशील असले पाहिजेत आणि पराभेद्या, दुसऱ्याकडून ज्यांचा भेद केला जाणार नाही, म्हणजे पुन्हा इंटेग्रिटी, त्यांची स्वामिनिष्ठा ही असली पाहिजे. आणि नृपेरता पुन्हा स्वामिनिष्ठा त्या राजामध्ये त्यांचं मन रमलेलं असलं पाहिजे. थोडक्यात त्यांच्या सगळ्या निष्ठा या राजाच्या पायाशी असल्या पाहिजे. कारण एक जरी त्यांच्यातला असा निघाला किंवा त्यांच्या मनात एकदा जरी असा विचार आला की ह्या राजाचं काहीतरी आपल्याला वाईट करायचं आहे, तर त्यांना हे सहज शक्य आहे. आणि म्हणून हे त्यांचं जे स्थान आहे, हे जे त्यांचं पद आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तिथे विशेष दक्षता घेऊन या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. आणि मग अन्नपान विशेषज्ञ, मांसपाक विशारदाहा, शाकपाक कला दक्षाहा, पक्वान्न करणे बुधाहा. हे तर मुख्य बेसिक स्किल्सच आपण ज्याला म्हणतो की स्वयंपाकी म्हणून येणार असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ करता आले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये मांसाहारी पदार्थही आले पाहिजेत, शाकाहारी पदार्थही आले पाहिजेत. त्याला वेगवेगळ्या प्रकारची पेय बनवता आली पाहिजेत, उत्तम प्रकारची पक्वान्न बनवता आली पाहिजेत. अशा पद्धतीचे म्हणजे पुढे जाऊन तेच सांगितलंय की पान व्यंजन तत्वज्ञ त्यांना पेय बनवता आली पाहिजेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्यंजन म्हणजे तोंडी लावणे म्हणूया आपण त्याला, अगदी लोणच्यांपासून ते भाज्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची पाककृती त्यांना आल्या पाहिजेत आणि हे त्यांना माहिती असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे सूद किंवा स्वयंपाकी हे राजानं बनवावेत, म्हणजेच अशा प्रकारच्याच स्वयंपाक्यांना राजानं नेमावं असं ह्यानं सांगून ठेवलं. तर हे दुसऱ्या अध्यायामध्ये सूदलक्षणं ही अमात्य विभागामध्ये येतात. आणि मग राजा आपल्याला पुढे प्रत्यक्ष पाक शास्त्रा कशी घेऊन जातो. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची धान्य आणि कडधान्य यांचा उल्लेख मिळतो. म्हणजे आपल्याला कळतं की तांदूळ, गहू, उडीद, मूग, उडीदांना माश म्हटलंय, गहू म्हणजे गोधूम, तांदूळाला शाली म्हटलेलं आहे, मूग म्हणजे मुदग, मसूराला मसूरच, राजमाश, पावट्याला निष्पाव असा शब्द आहे, चणे चणक, हरभरा याला हरिमंथ असा शब्द वापरलाय. आणि तूर हा तुरीच्या डाळीचाही याच्यामध्ये उल्लेख आहे. तांदूळाचे काही प्रकार सांगितले, त्याच्यामध्ये महाशाली, रक्तशाली, सूक्ष्मशाली, गंधशाली आणि कलिंगक, तर आणि मुंडशाली असा एक अजून एक तांदूळाचा प्रकार आहे. तर महाशाली म्हणजे मोठा तांदूळ, शाली म्हणजे साळ, आपण शाली हा शब्द वापरतो आपल्याला माहित आहे, साळी. रक्तशाली तांबसाळ किंवा लाल तांदूळ म्हणजे तांबडा तांदूळ. सूक्ष्मशाली म्हणजे बारीक जिरे साळीसारखा जो तांदूळ असतो. गंधशाली म्हणजे सुगंधी तांदूळ. आणि कलिंगक म्हणजे कलिंग देशातून येणारा तांदूळ.
आपल्या असं लक्षात येतं की कलिंग देश म्हणजे ओरिसा साधारणपणे ओरिसाचा भाग. तर त्यावेळेला सुद्धा ओरिसामधून तांदूळ येत असे आणि तो म्हणजे तो प्रसिद्ध असला पाहिजे, म्हणजे त्याचं काहीतरी वैशिष्ट्य असं समजलं जात असलं पाहिजे. तर या ग्रंथाकडे बघताना निव्वळ पाककृतींचा ग्रंथ असं न बघता आपल्याला आपला हा सांस्कृतिक इतिहास आहे आणि ह्याच्यातून आपल्याला सामाजिक इतिहासही दिसणार आहे, अशा पद्धतीने बघायला हवंय. आणि म्हणून मी ह्या काही गोष्टी मध्ये मध्ये सांगते आहे. तर अशी धान्य आणि कडधान्य आपल्याला याच्यामध्ये दिसतात की ज्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो किंवा केला जात असेल. त्याचप्रमाणे भाज्यांचे प्रकार सांगितलेले, तर त्याच्यामध्ये त्यांनी 6 वेगवेगळ्या पद्धतीमध्ये भाज्यांचा विभाग केलेला आहे. आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या, तर पत्रशाक, फलशाक, पुष्पशाक, कंद, मूलक आणि शिंबिक. त्याच्यात काही वेगळं नाही आहे, हे सगळं आपण आजही वापरतो. पत्रशाक म्हणजे पानांच्या भाज्या, थोडक्यात पालेभाज्या. फलशाक, फळभाज्या. पुष्पशाका शाक ज्या ज्या फुलंच भाज्यांसारखी वापरली जातात, म्हणजे शेवग्याची फुलं सुद्धा भाज्यांसाठी वापरतात, ह्याची कदाचित आपल्याला कल्पना असेल. कंद, आपण कंदमुळं जी म्हणतो त्याच्यामध्ये कंद म्हणजे सुरणासारखे कंद आहेत. मूलक म्हणजे जिथे मुळाच म्हणजे मूळच असतं, मुळ्यासारखे. शिंबिक म्हणजे शेंगा, वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा. आणि प्रत्यक्ष म्हणजे अनेक भाज्यांचे उल्लेख आहेत, त्याच्यामध्ये काही जे आपल्याला स्पेसिफिक ह्याच्यामध्ये दिसतात, त्याच्यामध्ये एक कोहळा म्हणजे कुष्मांड आहे. त्याच्यानंतर वार्तांक म्हणजे वांग आहे. काकडीचा उल्लेख आहे, मूलकाचा उल्लेख आहे. बिसचक्रिका म्हणजे कमळाची काकडी म्हणतात त्याला, म्हणजे कमळाचा जो देठ असतो त्याच्या चकत्या कापून त्या वापरल्या जातात. तर कदाचित आपण आपल्यापैकी कोणी जर अभिमान चित्रपट बघितला असेल तर त्याच्यामध्ये हा उल्लेख, मला हे अगदी पक्क लक्षात राहिलंय, कारण हा लहानपणी पाहिला होता आणि तेव्हा कमळाची काकडी ही कल्पनाच नव्हती. आता आपल्या जशा कक्षा विस्तारत जातात तशा आपल्याला ह्या गोष्टी दिसायला लागतात. पण त्याच्यामध्ये ती जया भादुरी सांगत असते की कमल ककडी के बडे, ये बडे बडे. तेव्हा कमल ककडी के बडे म्हणजे काय हे कळत नव्हतं. पण बघा, म्हणजे हा आपल्या जवळपास दिसणारा पदार्थ नाहीये, परंतु आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणहून अशा पद्धतीची खाद्य संस्कृतीचा उल्लेख काय म्हणतात, परिचय आपल्याला होत असतो. तर मला सहज ही गोष्ट आठवली. परंतु ही कमळ काकडी किंवा बिसचक्रिका असा उल्लेख त्याच्यात केलेला आहे. बांबूचे कोंब वापरले जात होते असं दिसतं. तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. त्याच्यानंतर सामान्य वापरामध्ये मसाले आणि असे पदार्थ काय होते असं दिसतं. तर मीठ अर्थातच, त्याला सैंधव आणि लवण असे दोन्ही शब्द वापरले. साखर आहे, शर्करा, हिंग हा एक महत्वाचा पदार्थ आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतो की हिंग हा हिंगू जल म्हणजे हिंगाचं पाणी करून वापरला जात होता असं दिसतं. मुग्ध सूप म्हणजे मुगाचं सूप, म्हणजे आपण जी मुगाची डाळ शिजवतो त्याला सूप म्हटलं जातं. त्याच निमित्ताने हेही सांगते की सूप हा भारतीय पदार्थ आहे आणि सूप हा शब्दही भारतीय आहे. आपण आता जी अनेक तऱ्हेची सूप करतो, आपल्याकडे सूप हा मुळात डाळीचं म्हणजे शिजवून मऊ केलेली डाळ आणि त्याच्यापासून बनवलेलं थोडंसं सेमी लिक्विड, म्हणजे हे पेय म्हणून कदाचित डायरेक्टली वापरलं जात असेलच असं नाही, कारण हे भाताबरोबर पण खाल्लं जात असल्याचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे मुगाची डाळ किंवा मुगाचं वरण असं म्हणूया आपण त्याला. आणि ते करताना त्याच्यामध्ये हिंगाचं पाणी घालून शिजवावं असं म्हटलंय. हिंगाचा उपयोग हा पुढे हिंगधूप म्हणजे हिंगाची फोडणी अशाही पद्धतीने केलेला आढळतो. आलं, आर्द्रक, जिरं म्हणजे जिरक असा शब्द आहे. धने, त्याला धान्यक असा शब्द वापरलेला आहे. काळी मिरी, मरीची, सुंठ, शुंठिका, खडीसाखर, सीता, मेथिकाच म्हटलेलं आहे. चारोळीला प्रियाली बीज असा शब्द आहे, म्हणजे प्रियाल वृक्षाच्या फळांची बिया पण त्या वापरामध्ये होत्या आणि त्या तिखटा मिठाच्या म्हणजे सेव्हरी रेसिपीज मध्ये पण वापरलेल्या आपल्याला दिसतात. आपण साधारणपणे चारोळी हा पदार्थ फक्त चारोळी ही गोष्ट आपण फक्त खिरीमधून किंवा बासुंदीमधून किंवा श्रीखंडामध्ये खातो, परंतु ह्याच्यामध्ये आलेल्या पाककृतीमध्ये त्या चारोळ्या ह्या
तिखटा मिठाच्या म्हणजे भाजीसारख्या गोष्टींमध्ये सुद्धा वापरलेल्या आपल्याला दिसतात. वेलदोडा, एला हाही खूप प्रचूर प्रमाणामध्ये वापरला जात होता असं दिसतं. एला चूर्ण मग तो वेगवेगळ्या तऱ्हेने सुगंधित पदार्थाला सुगंध आणण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. हळद म्हणजे हरिद्रा, रजनी किंवा राजिका असाही याचा उल्लेख आहे, म्हणजे रंग आणणारी, आणि हळदीचा वापर हा किंचित घालून रंग आणण्यासाठी केला जात होता असं दिसतं. केशर, केसर अर्थात कापूर, कर्पूर आणि चिंच, चिंचिका आंबटपणा आणण्यासाठी चिंचेचा वापर हा पुन्हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जात होता असं आपल्याला स्पष्ट दिसतं. आता मांसाचे प्रकार एक लक्षात घ्या की हे राजाच्या घरामध्ये असलेल्या पाकखान्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या पाककृतींसाठीचं पुस्तक आहे, आणि क्षत्रियांच्या घरामध्ये म्हणजे क्षत्रियांसाठी बनवलं जात असल्यामुळे ह्याच्यामध्ये मांसाच्या पाककृती ह्या प्रचूर आहेत. म्हणजे शाकाहारी पाककृतींपेक्षा जास्त मांसाहारी पाककृती याच्यामध्ये आहेत, आणि मोठ्या प्रमाणावरती मांस खाल्लं जात होतं हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आणि किती प्रकारचं मांस असू शकतं, तर पलल म्हणजे मांस, त्यामुळे इथे जिथे जिथे पलल किंवा पलम असा शब्द आहे तिथे तो मांस हे लक्षात घ्या. आणि ते कशा पद्धतीचं होतं, म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय, त्याच्या क्वालिटीज काय, हेही इथे सांगितलेलं आहे. वराह पलल डुकराचं मांस, ते स्निग्ध असतं, चरबी असते त्याला भरपूर. त्याच्यानंतर सारंग हरणाचं मांस, ते हरिणस्य आमिषम पथ्यम, हरिणाचं मांस हे पथ्यकारक असतं, म्हणजे पचायला सोपं असेल कम्पॅरेटिव्हली. वृक्षम मांसम शशोद्भवम, सशाचं मांस हे वृक्ष म्हणजे कोरडं, थोडंसं ड्राय असं असणार. आविकम म्हणजे पक्ष्यांचं मांस किंवा चिमणीचं मांस. तरस म्हणजे तरसाचं मांस. तर हे आपल्याला आता हे प्रकार आपल्याला दिसत नाही, परंतु हे सगळे मांसाचे प्रकार हे अतिशय नियमितपणे राजाच्या पाकखान्यामध्ये वापरले जात होते. मग मत्स्य मांस, माशाचं मांस आहे. शाकुन म्हणजे पक्ष्यांचं मांस. त्याच्यानंतर इतरही मांस असं म्हणलेली आहे की जी बल्यानी म्हणजे बल देणारी आणि रसना प्रीतिदानी, आणि ती आपल्या जिभेचे चोचले पुरवणारी, जिभेला चांगले लागणारे, आणि ह्याला काही कुठलंही काय म्हणतात त्याला, राजाला जे आवडत असेल ते त्यांना खावं अशा पद्धतीनं तिथे आपल्याला स्टेटमेंट केलेलं दिसतं. कुठल्याही प्रकारे याच्यावरती रिस्ट्रिक्टिव्ह काही आपल्याला दिसत नाही की हे खायचं आणि हे खायचं नाही. अर्थात काय खायचं नाहीये ते दिलेलं आहे, आणि कुठल्या प्रकारचं मांस टाळलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि ते कसं, तर कृशस्य, आता इथे एका विशिष्ट पद्धतीचं प्राण्याचा मांस असा उल्लेख नसून सामान्यतः कुठल्याही प्रकारे खराब मांस खाऊ नये हा ह्यातला थोडक्यात अर्थ आहे. हा आरोग्यासाठीचा दिलेला इशारा आहे. तर काय काय खाऊ नये, कृशस्य जो अतिशय काटकोळ आहे, म्हणजे ज्याला मुळातच स्वतःच्या अंगात काही नाही तो दुसऱ्याला बळकाय, त्यामुळे अशा अत्यंत काटकोळ्या किंवा कृश अशा प्राण्याचं मांस खाऊ नये. व्याधीयुक्तस्य जो काहीतरी आजारी प्राणी आहे अशा प्राण्याचं मांस खाऊ नये. जरा जर्जरितस्य अतिशय म्हातारा झालेल्या, अगदी खूपच वयस्कर झालेल्या प्राण्याचं मांस खाऊ नये. शावकस्य शुष्कस्य, शावकस्य म्हणजे छोट्या पिल्लाचं, खूप लहान पिल्लाचं मांस खाऊ नये. शुष्कस्य ड्राय होऊन गेला, डिहायड्रेट झालेला जर प्राणी असेल तर ते खाऊ नये. विषसंदूषितस्य, आणि जो विषाने दूषित झालेला आहे, म्हणजे जर त्या प्राण्यालाच काही अन्नातून विषबाधा झाली असेल तर असं मांस खाऊ नये. हे अगदीच म्हणजे कॉमन सेन्सच्याच गोष्टी आहेत की आजही आपण असं सांगू ना की खराब झालेलं मांस खाऊ नका, कुठलाच पदार्थ. वारिणा निहतस्य आपण, हत्तीनं जर एखाद्याला मारला असेल म्हणजे चेचला असेल, कदाचित त्याच्यामुळे जे आतमध्ये सगळं चेचल्यामुळे त्याचा खराब होऊन गेलेला असतात अवयव, आणि म्हणून ते खाऊ नये. श्रमशोष मृतस्य, अतिशय दमून थकून मरून पडला असेल एखादा प्राणी तर त्याचंही मांस खाऊ नये. क्लिन्नस्य थकलेल्याचं, पूतिगंधस्य ज्या प्राण्यापासून घाणेरडा वास येत असेल अशा प्राण्याचं मांस खाऊ नये. अशा पद्धतीची मांसाहारी परिवर्ज्य आहेत. या प्रकारचं कुठलंही मांस खाऊ नये असा स्पष्ट इशारा इथे दिलेला आहे. आता
हा जो भाग आहे ना, हा मी तुम्हाला जर सांगितल्यानंतर तुमच्या मनामध्ये की हे असं कसं शक्य आहे, असं होणं शक्य नाही, असं काहीतरी येईल कदाचित. परंतु म्हणूनच मी मुद्दाम हा उतारा असाच्या असा इथे ठेवते आहे, अ, की ह्यातलं काही एक शब्दही मनातला नाही सांगत आहे. असं घडत असे आणि काय असे ते, तर वेगवेगळ्या प्रकारचे मांस त्यांनी जे मगाशी म्हणले ना, की मी सांगितलेले प्राणी सोडूनही तुम्हाला जर काही हवं असेल, तर ते तुम्ही खावं. पुढे जाऊन तो स्वतःच सांगतो, ते कसे-कसे खावं, काय खावं? तर मूषकाः, आता बघा इथे उंदराचं मांस खाण्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याची रीतसर अत्यंत तपशीलवार अशी एक पाककृती दिलेली आहे. मला थोडक्यात सांगते ती पाककृती काय आहे ती. आपण प्रत्येक गोष्ट ह्यातली वाचायला नको. परंतु मुळात ते उंदीर हे कुठले असावेत? तर क्षेत्रसंभूताः नदीकूलेषु संस्थिताः. ते शेतामधले असावेत आणि नदीकुलेषु, नदीच्या छोट्याशे जे ओहळ असतात त्याच्या जवळपास असलेले असे उंदीर आणावेत. आणि ते कसे स्थूलाः, चांगले गुटगुटीत असावेत, चांगले पुष्ट असावेत. श्यामाः, चांगले काळे. हं. आणि पुष्ट म्हणजे भरलेले असे चांगले पुष्ट असे उंदीर असतात, ते आणावेत. आणि मग त्याच्याबद्दल असं म्हणलंय, की त्या उंदराला शेपटाच्या बाजूनी उचलून उकळलेल्या पाण्यामध्ये घालावं. उकळलेल्या पाण्यामध्ये शेपटाच्या बाजूने त्याला घालावं आणि त्या पाण्यातून काढल्यानंतर मग त्याचे सगळे केस जे आहेत ते उत्ताटून काढावेत. मग त्याचं पोट फाडावं आणि मग आम्ल आणि लवण म्हणजे आंबट म्हणजे चिंचेसारखा पदार्थ, चिंचच असेल मुख्यतः आणि लवण म्हणजे मीठ ह्याच्यामध्ये त्याला चांगलं खारवावं. त्याच्यामध्ये ते पक पिकवावं म्हणण्यापेक्षा शिजवावं किंवा मॅरिनेट करावं थोडक्यात सांगायचं खरं सांगायचं तर. हा जास्त म्हणजे मुरवावं. ज्याला आपण मुरवणं म्हणतो. तर आंबट आणि खारट म्हणजे मीठ आणि चिंचेमध्ये त्याला खारवावं, मुरवावं आणि मग शूलप्रोतांस्ततः कृत्वा त्यांना सळीमध्ये घुसवावं आणि अंगारही प्रतापयेत आणि निखाऱ्यावरती भाजवावं आणि ते झाल्यानंतर ते सगळं यावत बहिः त्वचस्तेषां शोषमायान्ति तापना, जेव्हा त्यांची संपूर्ण बाहेरचं जे साल आहे जेव्हा पूर्ण कोरडं पडतं तेव्हा त्या उंदरांवरती तान तेषु मूषकेषु लवणम मरीचम शुंठीम जीरकम च विचूर्णितम किरेद, म्हणजे त्याच्यावरती मीठ, मिरी, सुंठ आणि जिरं या सगळ्याचं चांगलं चूर्ण करून ते त्याच्यावरती विखरून घालावं आणि तो खावा. मस्ट हॅव बीन अ डेलिकसी असं याच्यामध्ये बघून दिसतं. त्यामुळे आपल्याला वाटतं, परंतु अनेक गोष्टी आपल्या इतिहासामध्ये असतात. आपण त्याच्याकडे बघत नाही एवढंच. तर हे करत असताना मग स्वयंपाकघरामधली वेगवेगळी भांडी आपल्याला काय काय दिसतात? तर जातं दिसतं. घरट्ट असा शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे. घरट्ट हा शब्द आपल्याला फार नवा नाही. म्हणजे बहिणाबाईंची जर कविता कोणी ऐकली असेल, की "अरे घरोटा घरोटा तुझ्यातून येई पीठ, तसं तसं माझं गाणं ओठातून येई पोटी, पोटातून येई ओठी, त्याच्यातून येई पिठी आणि माझं गाणं येई ओठी." तर तो घरोटा हा शब्द आजही आपल्याला अहिराणी भाषेमध्ये जसाच्या तसा आलेला दिसतो. घरट्ट असा शब्द आहे. चुलिका आहे म्हणजे चूल. अ, गालनी असाच शब्द आहे म्हणजे गाळणं. मुसल, मुसळ. लाटणं हा जो आहे त्याला पेशणी असा शब्द वापरलेला आहे. पेशणी याचा एक अर्थ खरं म्हणजे मुख्यतः भाषेच्या दृष्टीने बघितलं तर वाटण्याचा वरवंटा असा असं म्हणजे ज्याच्याने बारीक केलं जातं. पिसणे जे आहे ना ते आहे. परंतु ह्याच्यामध्ये जी पाककृती सांगितलेली आहे ती पोळीची किंवा मांड्याची पाककृती सांगताना पेषणीनं त्याला पसरवावं अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे मी ह्याला लाटणं म्हणते. अ, जरी म्हणजे पेषणी याचा अर्थ लाटणं पण आणि वरवंटा असा दोन्ही होऊ शकतो. तर आपल्याला तो ह्यातल्या कॉन्टेक्स्टनुसार लाटण्यासारखा घ्यायला हवा. काथवट म्हणजे लाकडाची मोठी परात. तर ती पोळीसाठी किंवा मांड्यासाठीचं पीठ मळताना ती वापरावी असं म्हटलेलं आहे. सूप, शूर्प, सूप म्हणजे आपलं पाखडाचं सूप. वेगवेगळी मृतभांडी, मातीची भांडी, खापरं, खरपरं असा शब्द आहे तो तव्यासारखा वापरला जात असे. आजही मांडे भाजायला खापरं भाजण्याची पद्धत आहे खापरावरती.
तवा तापी असा शब्द त्याच्यासाठी वापरलाय. कढई म्हणजे कटाह आणि चाळणी म्हणजे चालनी असाच शब्द तिथे वापरलेला आहे. तर आपल्याला सरळ सरळ आपल्या भाषेचाही इतिहास याच्यामध्ये दिसतो की काही शब्द हे जसेच्या तसे आलेत, काही थोडाफार बदल होऊन आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु मागची 900-1000 वर्ष आपण सामान्यतः हेच शब्द वापरतो आहोत असं आपल्याला दिसतं. काही बदलही झालेले आहेत, परंतु त्याचं मूळ आपल्याला तिथे दिसतं. आता पाककृती करताना त्याच्याबद्दलच्या अतिशय छोट्या छोट्या आणि महत्वाच्या अशा सूचना त्यानं त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की बारीक बारीक गोष्टी करताना काय केलं पाहिजे, कशा त्या म्हणजे त्याच्यामध्ये काही आपण ज्याला टिप्स म्हणतो ना छोट्या छोट्या तशाही दिलेल्या आहेत. आता ही जी आहे ही मुख्यतः तांदूळाचा भात करण्याची एक पद्धत सांगितलेली आहे. अगदी साधं आपण त्याच्यामध्ये साध्या म्हणजे छोट्या छोट्या पहिल्या ह्याच्यापासूनच की तंडुलान कुंद संकाशान तोयांतर धारित चिरम. तांदूळ शुभ्र पांढरे तांदूळ घेऊन ते पाण्यामध्ये बराच काळ धरावेत म्हणजे स्वच्छ धुवून काढावेत. तोयांतर धारिताश चिरम, स्वच्छ पाण्यामध्ये धुवावेत, बराच काळ पाण्यामध्ये ठेवावेत आणि म्हणजे धुवावेत आधी आणि पाण्यामध्ये ठेवावेत. म्हणजे ते थोडेसे मऊ होतात कारण शिजवण्यासाठी ते मऊ होणं हा महत्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये. स्थाल्याम ताम्रकृतायाम वा मृज्जातायाम अथापि वा. आणि मग थाळीमध्ये आता इथे पुन्हा थाली याचा अर्थ आपण त्याला आज थाळी असं म्हणतो असं नसून थोडंसं पसरट शिजवण्यासाठीचं भांडं असावं असं दिसतं. कारण एकूणच ते थाळीमध्ये शिजवण्याची जी कल्पना आहे ती तितक्या पसरट थाळीमध्ये शिजवलं जात नसेल आणि त्याच्यामुळे ही थोडीशी पसरट भांडी असावीत अशी असं मला वाटतंय याच्यामध्ये. तर मातीच्या किंवा तांब्याच्या थाळ्यांमध्ये भांड्यांमध्ये ते ठेवावेत. तंडूल त्रिगुणम तोयम निक्षेपेच्च पिधापयेत. तांदूळाच्या तिप्पट पाणी त्रिगुणम तोयम तिप्पट पाणी घालून पिधापयेत ते भांड बंद करावं. आणि कशाने बंद करावं तर वाससा शशी शुभ्रेण, पांढऱ्या शुभ्र कापडाने ते बंद करावं. आणि ते पुन्हा कसं असावं धवतेनं, ते स्वच्छ धुतलेलं असावं आणि घनेनच आणि घट्ट असावं म्हणजे त्याला भोकबिक नसावीत. ते व्यवस्थित चांगलं घट्ट असं कापड असावं, दाट कापड असावं म्हणजे थोडंसं जाड कापड असावं जेणेकरून अन्न शिजत असताना त्याच्यामध्ये वरून काही पडणार नाही. आणि स्वतः कापडच खराब असेल तर अन्नही खराब होईल आणि त्याला भोका वगैरे असतील किंवा ते खूपच पातळ असेल त्याच्यामध्ये धूळ किंवा कधी कधी इतरही गोष्टी आत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ते होऊ नये. मग काय करावं तर चुल्याम निधाय निर्धूमे वन्हवतत क्वाथये जलम. ते चुलीवर ठेवून निर्धूमे वन्हव धूर नसलेल्या अशा अग्नीवरती क्वाथयेत म्हणजे उकळवावं म्हणजे पाण्याला कढ आणावा. आणि सुतप्ते बुद्बुदोपेते स्वल्प बाष्प समन्विते. आणि ते चांगलं तापलं आणि त्याच्यामध्ये बुडबुडे यायला लागले आणि थोडस त्याच्यामध्ये अजून पाणी आहे असं जेव्हा असतं तर तंडुलान वपेच थाल्याम दरव्यामच्या परिघट्टयेत. ते ताटामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये काढावं आणि दरवी म्हणजे पळी. मग त्याच्या आपल्या यादीमध्ये हेही घालून घ्यायला पाहिजे. दरवी म्हणजे पळी. आपण आजही वापरतो म्हणजे स्वयंपाक घरात वापरतो की देवघरात वापरतो दोन्हीला शब्द तोच आहे परंतु इथे आपल्याला स्वयंपाकघरातली पळी. तर त्यानं ते चांगलं परिघट्ट चांगलं हटावं. आणि आता ही पुढची सूचना बघा खूप महत्वाची आहे. सिक्तम विमर्द्य वीक्षेत वारं वारं विचक्षण. विचक्षण म्हणजे जो बुद्धिमान किंवा जो अत्यंत चांगला स्वयंपाकी आहे त्यानं काय करावं तर सिक्त म्हणजे शीत हा शब्द सिक्तम वरून असाच आलेला आहे. सिक्तम शीत जी असतात ती विमर्द्य म्हणजे दाबून वीक्षेत पहावीत आणि नुसती एकदा नाही वारंवारं पुन्हा पुन्हा वारंवार. तर जो चांगला स्वयंपाकी आहे त्यानं ती शीत वारंवार दाबून बघावी की भात चांगला शिजलाय की नाही. कारण तो व्यवस्थित शिजलाय की नाही हे खूप महत्वाचं असतं आणि ते त्याला समजलं पाहिजे. तर अशा तऱ्हेनं अतिशय सांगताना पण एका छोट्या छोट्या गोष्टी की शीत नीट दाबून पाहिली पाहिजेत, वस्त्र स्वच्छ धुतलेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीची छोट्या छोट्या सूचना आपल्याला इथे दिलेल्या दिसतात आणि ह्या सर्वच पाककृतींमध्ये दिसतात.
मुद्दाम काही पाककृती आपल्यासाठी म्हणते आहे की बघूया की कशा तर काय काय दिलेलं आहे. ही मांडे बनवण्याची पाककृती आहे. तर अगदी व्यवस्थित गोधूम मगाशी सांगितलं की गोधूमाः क्षालिता शुभ्राः शोषिता रविरश्मी. अतिशय स्वच्छ असे धुतलेले तांदूळ गहू आणि रविरश्मीही शोषिता म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये वाळवायला पाहिजेत ते व्यवस्थित स्वच्छ वाळवले गेले पाहिजेत सूर्याच्या प्रकाशामध्ये. आणि मग घरट्टेश्च चूर्णिताः घरट्ट मगाशी आपल्याला आम्ही सांगितलं की जात्यावर त्याचं अतिशय बारीक पीठ करावं आणि चाळणीनं चाळावं चालन्या वितुषीकृताः चाळणीनं ते चाळून घ्यावं आणि त्यातली तुस जी आहेत ती सगळी काढून टाकावी. आणि मग गोधूम चूर्णकम श्लक्षणम किंचित घृत विमिश्रितम. गोधूम चूर्णम श्लक्षणम म्हणजे अतिशय मऊ बारीक असं म्हणजे पिठीच म्हणूया आपण अशा पद्धतीचं ते खूप बारीक असणं अपेक्षित आहे आणि म्हणून ते चाळणीने पण चाळून घ्यायला सांगितलंय. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालावं आणि पुन्हा लवणेनच संयुक्तम थोडंसं मीठ तूप आणि मीठ असं घालून क्षीर नीरेण पिंडतम तूप दूध आणि पाणी असं घालून त्याला मळावं. आता बघा सुमहत्याम काष्ठपात्र्याम करास फालेर विमर्दयेत. काष्ठपात्र मगाशी जो शब्द सांगितला की काथपट जी मोठी परात असते लाकडी परात असते. आजही आपल्याला खूप छोट्या छोट्या गावांमध्ये गेलात तर काथवटी बघायला मिळतात. मोठी काथवट घ्या असं तिथे मुद्दाम सांगितलंय का कारण हे जे पीठ आहे ते चांगलं रगडून रगडून मळायचंय. म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी पुरणपोळीसाठी आपण पीठ कसं मळतो हे बघितलं असेल किंवा मांड्यांसाठी पीठ कसं मळतात हे बघितलं असेल तर ह्याच्यात नक्की काय म्हणायचं ते लक्षात येईल की गव्हाला जितकं आपण मळू तितकी त्याला तार येते आणि त्याची जी प्रसरण पावण्याची क्षमता म्हणजे लवचिकता जी इलास्टिसिटी ती वाढत जाते. आणि म्हणून ते चांगलं मळता यावं म्हणून मोठी काथवट घ्या. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींच्या सूचना सुद्धा सहज जाता जाता पण महत्वाच्या कशा सांगितल्या ते पहा. आणि मग करास फालेही विमर्दये त्याला हाताने पसरून पसरून मळावा. मर्दितम चिक्कणीभूतम असं मळून मळून चिकट म्हणजेच चिक्कण आता इथे चिकट असा अर्थ नसून इलास्टिक म्हणजे जास्त ज्याला तार आलेली आहे अशा तऱ्हेचं पीठ जे आहे त्याचे गोल गोल गोळे करून गोलकान परिकल्पयेत त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. आणि स्नेहाभ्यक्तही करतलही तो एकही छोटी गोष्ट सांगायला विसरत नाही. हे गोळे हातावर घेताना हात कसे असावेत तर स्नेहाभ्यक्त म्हणजे तेल ज्या हातांना लावलेलं आहे अशा हातावरती छोटे छोटे गोळे घेऊन ते पसरवावेत. आणि ते करताना पुन्हा शालीचूर्णे विरुक्षिताम त्याच्यावरती त्याला तांदूळाची पिठी लावावी. शालीचूर्ण असं म्हटलंय. आपण ह्या सगळ्या गोष्टी विशेषतः स्त्रिया ज्यांनी स्वयंपाकघरामध्ये पुरणाची पोळी केलेली आहे किंवा तुमच्यापैकी ज्यांनी मांडे केलेले आहेत त्यांना हे सांगितलं लगेच नक्की काय चाललंय हे लक्षात येईल की तेल लावलेल्या हातावरती आपण तो ठेवतो कारण आपल्या हाताला ते चिकटू नये. पण मोठा होत जाण्यासाठी त्याला आपण तांदूळाची पिठी लावून लावून तो वाढवतो. पोळीत लाटताना सुद्धा ती चिकटू नये आणि एकाच जागी बसून राहू नये आणि सर्व ठिकाणी एकसारखं व्हावं म्हणून तांदूळाची पिठी लावली जाते. तर ह्या छोट्या छोट्या सूचना तो करत जातो. आणि प्रसारयेत गोलकांस्तान करसंचार वर्तनही आणि हात फिरवत 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 ह्या गोळ्यांना मोठं करावं. प्रसारयेत आणि मग काय ते कसे व्हावेत विस्तृताः मंडकाः श्लक्षणाः मऊ सॉफ्ट आणि विस्तृत मोठे असे मंडक म्हणजे मांडे असे आणि ते कसे तर सित्तपट्ट समप्रभाः शुभ्र पांढरे असे मोठ्या आकाराचे मोठे मोठे मांडे बनवावेत. आणि मग पुढे जाऊन ते खापरावरती टाकावेत असं सांगतो. म्हणजे हे साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर रुमाली रोटी किंवा मांडे बनवण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील की आजही ते अशाच पद्धतीने बनवले जातात आणि हे पाहिलेही असतील म्हणजे आपल्यापैकी काही लोकांनी. आता हे अजून काही पाककृती आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर ही जी एक पुढची पाककृती आहे ही ह्याला नाव नाहीये म्हणजे ह्याच्यात त्यानं नाव दिलेलं नाहीये पण आपण
जर बघितलं तर ही साधारणपणे गुलाबजामच्या जवळपास कुठेतरी जाणारी पाककृती असावी असं वाटतं. काय केलंय बघा, दुग्धम उत्पाद्य तन्मध्ये तक्रम अम्लम विनिक्षपेत. दुग्धम उत्पाद्य म्हणजे दूध उकळवून त्याच्यामध्ये अम्लम तक्रम आंबट ताक घालावं. आपल्याला माहिती आहे आजही आपण हे बनवण्यासाठी रसगुल्ले किंवा कुठल्याही प्रकारची छेन्याची मिठाई बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळतो किंवा ताक घालतो. तर इथे लिंबाचा उल्लेख फारसा इथे दिसत नाही, ताक घालावं असं म्हटलेलं आहे. आणि मग काय करावं ते असं घातल्यानंतर काय होईल याची कल्पना सगळ्यांना असणार, त्यामुळे त्याचं काय होतं ते सांगितलं नाही. पण पुढे तो म्हणतो हित्वा तोयम घनीभूतम वस्त्रबद्धम पृथक कृतम. काय करायचं तर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि जे घनीभूत म्हणजे त्यातलं जे सॉलिड राहिलेलं आहे, त्यातला जो छेना उरलेला आहे तो वस्त्रबद्धम, तो कापडाने बांधायचा आणि पृथक कृतम तो वेगळा करायचा, चांगला घट्ट बांधायचा आणि छेना आणि पाणी वेगळं करायचं. आणि मग काय करायचं तर शाली तंडुल पिष्टेनं मिश्रितम परिपेषितम. साळीच्या तांदुळाच्या पिठानं पीठ त्याच्यामध्ये मिसळायचं. आता अशा पद्धतीचा वेगळा काढलेला जो छेना आहे त्याच्यामध्ये साळीच्या तांदुळाचं पीठ मिसळायचं आणि परिपेषण म्हणजे पुन्हा ते चांगलं मळायचं, त्याला एकत्रित बारीक करायचं, थोडक्यात ते एकजीव करायचं. आणि मग नानाकारेही सुघटितम, हव्या त्या आकारामध्ये वेगवेगळ्या आकारांमध्ये ते बांधायचं. आणि सर्पिषा परिपाचितम, सर्पिष म्हणजे तूप, तर सर्पिषा परिपाचितम, तुपामध्ये त्याला तळायचं आणि पक्व शर्करया सिक्तम एला चूर्णेन वासितम. आणि पक्व शर्करया शिजवलेली किंवा उकळलेली साखर किंवा पक्व शर्करा म्हणजे पाक, साखरेचा पाक, त्या साखरेच्या पाकामध्ये सिक्त म्हणजे ते चांगलं भिजवायचं, म्हणजे ते त्याच्यामध्ये घालून ठेवायचं आणि एला चूर्णेनं वासितम, त्याला एला चूर्ण वेलदोड्याच्या चूर्णाचा थोडासा वास लावायचा, म्हणजे थोडंसं वेलदोड्याचं चूर्ण ह्याच्यात घालायचं. थोडीशी गुलाबजाम सारखी, थोडीशी आजच्या रसगुल्ल्यासारखी अशी ही पाककृती दिसते. त्याचं नाव नाहीये, परंतु एकदा करून बघायला हरकत नाही आपण सगळ्यांनी मिळून की ही, आणि चांगलीच लागेल ना. म्हणजे छेन्याची मिठाई, साखरेत घातलेली छेना हे काही वाईट लागण्याचं कारणच नाही, वर आणि तुपात न तळलेला, परंतु करून पाहायला हरकत नाही. परंतु अशा पद्धतीच्या पाककृती देताना खूप डिटेल, तूप बनवण्याची जी पाककृती आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या सूचना असतात, तर असं म्हणाले की शेवटी जेव्हा सगळं होतं तूप बनवून त्यावेळेला त्याच्यामध्ये विड्याचं पान घालावं आणि गव्हाचे दाणे घालावे. आता मला हे आठवतंय की लहानपणी मला आई विड्याचं पान कधी कधी त्याच्यामध्ये घालत होती असं आठवतंय. आज एका मैत्रिणीनं मध्यंतरी सांगितलं होतं की तूप बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत जा आणि झाकण ठेवून देत जा, म्हणजे मग त्याच्यामध्ये रवा पडतो. तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या पूर्वीपासून लोकांनी ह्याचं निरीक्षण चांगलं केलं असणार आणि ते आपल्याला ह्या पाककृतीमध्ये दिसतं की विड्याचं पान घालून त्याला एक वेगळ्या प्रकारचा थोडासा सुवास येतो. काही प्रकारेच्या काही पाककृतींमध्ये तूप बनवताना त्याच्यामध्ये वेगवेगळे काय म्हणतात त्याला गंध येण्यासाठीचे पदार्थ घालण्याचा पण उल्लेख आपल्याला सापडतो. पण इथे हे म्हणजे मग सर्पिश वरून आठवलं म्हणून तुपाबद्दलचं हे सांगितलं की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांना लक्ष दिलेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्या पाककृती मध्ये छोट्या छोट्या सूचना आपल्याला त्यांनी दिलेल्या दिसतात. आता बघा हे काय आहे, मी तुम्हाला काय आहे ह्याची कृती सांगते, तुम्हाला काय वाटते ते सांगा. हरिमंथस्य विदलम हिंगू जीरक मिश्रितम लवणेच संयुक्तम आर्द्रकेण समन्वितम. हरिमंथ म्हणजे हरभरा, मग अशी सांगितलं तर हरिमंथस्य विदल म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यामध्ये हिंग जिरं आणि मिश्रित हिंग आणि जिरं मिसळून आणि त्याच्यामध्ये लवण म्हणजे थोडंसं मीठ घालून, शिवाय काय करायचंय तर संयुक्तम आर्द्रकेण, आर्द्रकम आलं, तर आलं त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडस. तर हे सगळं करून वेष्टयित्वा गोलकेन वेष्टिका खरपरे पचेत. वेष्टिका नावाची पाककृती आहे, त्याचे गोल गोल करायचे आणि ते खापरावरती भाजायचे किंवा शिजवायचे. खरं म्हणजे भाजायचेच आहेत. वेष्टिका ह्याचा अर्थच गोल. वेष्टिका गोलकेन वेष्टिका म्हणजे वेष्टिका बनवण्यासाठीचं गोलक, म्हणजे त्याच्यासाठीचं काहीतरी छोटंसं भांड वगैरे असेल
आपण आजही जे बघतो ना की भोग पाडलेलं खापर असतं किंवा भोग पाडले नारळाच्या करवंटीतून घालतात, अशा पद्धतीचं काही असेल. पण त्याच्यानं गोल गोल असं त्या खापरावरती घालून ते भाजायचं आहे. आणि मग विदलम चणकस्य एवं पूर्वसंभार संस्कृतम ताप्याम तैले विलिप्तायाम धोसकान विपचेत दुधः. तर हा धोसक हा जो शब्द आहे ना, तुम्हाला ऐकूनच लक्षात आला असेल, दोषाबद्दल बोलतोय हा. आजचे आपण ज्याला डोसे म्हणतो त्याच्याबद्दल बोललेलं आहे. तर ह्याच पद्धतीने म्हणजे ती डाळच तशीच एकत्र शिजवून त्याच्यामध्ये हिंग, जिरं सगळं घालायचं आणि आता खापरावर नाही, म्हणजे छोटं नाहीये आता हे, तर काय आहे, ताप्याम तैले, तापी मगाशी सांगितलं तवा, तव्यावरती. आणि तो तवा कसा, तैल विलिप्तायाम, भरपूर तेल लावलेला, विलिप्त चांगलं भरपूर तेल लावलेल्या तव्यावर धोसकान विपचेत, डोसे बनवावेत असं म्हणलेलं आहे. आणि मग ते डोसे कशा कशाचे असू शकतात, तर हरभऱ्याच्या डाळीचे तर असतातच आहेत, असं तर दिसतच आहे. पण माशस्य म्हणजे उडदाचे आहेत, राजमाशस्य म्हणजे राजम्याचे आहेत, वट्टाणस्य म्हणजे वटाण्याचे आहेत. असे ते वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आपल्याला असे बनवावेत असं त्यांनी ह्याच्यात म्हटलंय. तुमच्या असं लक्षात येईल की डोशांची पाककृती सांगताना इथे कुठेही शालीचा उल्लेख नाही, म्हणजे तांदूळ नाही. म्हणजे त्यावेळेला ज्या वेळेला हे डोसे बनवले जात होते त्यावेळेला हे तांदूळाशिवाय निव्वळ डाळीचे डोसे बनवले जात असले पाहिजेत. आणि मग मी जेव्हा ह्याच्यासाठी म्हणून जरा शोधाशोध करत होते तेव्हा इंटरनेटवरती एक दोन ठिकाणी कोणी कोणी ह्याच्याप्रमाणे करून बघितल्याचे उल्लेख आहेत आणि त्याच्यात असं म्हटलंय की मी ह्या पद्धतीनं करून बघितलं पण तो डोसा काही काही केल्या उठेना आणि तो तव्याला चिटकूनच राहत होता. अर्थातच ही काय म्हणतात त्याला, काही त्याच्यामध्ये टेक्निक्स ही आपण स्वतः स्वयंपाक करायला लागल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं. कारण डाळीची धिरडी आपण आजही करतो आणि ती उठतात परंतु ती वेळ खातात. म्हणजेच पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती एक प्रकारे मात करण्यासाठी किंवा ते आणखीन सोपे बनण्यासाठी कदाचित ह्याच्यामध्ये तांदूळ घातला गेला असेल. म्हणजे असं आपल्या लक्षात येईल की हा जो इतिहास आहे असं आपण मगासपासून म्हणतो की ह्या गोष्टी इव्हॉल्व्ह होत आहेत, ह्या गोष्टी बदलत आहेत, ह्याच्यामध्ये काळानुरूप बदल होत आहेत, लोकांच्या गरजांनुरूप बदल होत आहेत आणि नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत. आणि म्हणून आज आपल्याला डोशाचं जे रूप दिसतं ते 1000 वर्षापूर्वीच्या 900 वर्षापूर्वीच्या डोशाचं दिसत नाही. परंतु ह्याची सुरुवात कुठेतरी तिथे आहे आणि अशा पद्धतीनं ते आपल्यापर्यंत पुढे पुढे येत आहे. आता हे काय आहे सांगा बरं. मी फक्त ह्याची कृती सांगते आणि तुम्ही ओळखा हे काय आहे आणि शक्य झालं तर चॅट बॉक्स म्हणजे खाली आपल्या कमेंट्स मध्ये लिहा. निष्पीड्य दधिवस्त्रेण श्रावयेत तद्रुपम जलम शर्करेला समायुक्ता सुदै शिखरिणी मता. मी हे सांगते की ह्याचं नाव शिखरिणी असं आहे. हा, तर शिखरिणी म्हणल्यानंतर शिखरण वाटले का तुम्हाला सगळ्यांना? पण मग आता ही पाककृती बघा. दही वस्त्रानं निष्पीड्य म्हणजे दही वस्त्रामध्ये बांधून त्याचं श्रावये जलम, त्याचं सगळं जे पाणी आहे ते गाळून काढून टाकावं. आपण बांधूनच ठेवतो ना काय, चक्का, तर तो चक्का बांधावा असं सरळ सरळ इथे लिहिलेलं आहे की वस्त्राने दही घट्ट बांधून त्यातनं त्याचं पाणी काढून टाकावं. आणि मग शर्करा एला समायुक्ता, आणि मग हे जे दही आहे ह्याच्यामध्ये साखर आणि वेलदोडा घातल्यानंतर ह्याला सुदैही शिखरिणी मता, म्हणजे जेव्हा ह्याच्यामध्ये स्वयंपाकी साखर आणि वेलदोडे घालून तयार करतात तेव्हा त्याला म्हणतात शिखरिणी. आणि शिखरिणी हे या पाकशास्त्रामध्ये जेवताना घेण्याचं लेह्य, म्हणजे नुसतं चाटून खाण्याचं, म्हणजे थोड्या प्रमाणात, हे असं पुरीला लावून खाण्याचं किंवा पोळीला लावून खाण्याचा पदार्थ नसून हा फक्त चाटण्यापुरता आहे, अशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये वर्णन येतं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षातच आलं असेल मी कशाबद्दल बोलते, की शिखरिणीच पुढे श्रीखंड झाली असावी की काय, म्हणजे हे नाव सुद्धा शिखरिणीवरूनच श्रीखंडाला आलं असावं की काय असं आपलं मला वाटलं. पण शिखरिणी म्हणल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शिखरण वाटते, पण ही पाककृती केळ्याच्या शिखरणाची मात्र नक्की नाही, त्यामुळे ती श्रीखंडाकडे जास्त जाणारी असावी असं वाटायला खूप भाव आहे. आता ह्याच्या बरोबरीने इतरही अनेक पाककृती ह्याच्यामध्ये अर्थातच आहेत, म्हणजे मांसाच्या वेगवेगळ्या पाककृती आहेत, म्हणजे सर्व प्रकारच्या मांसाच्या पाककृती आहेत. मग त्याच्यामध्ये मगाशी सांगितलेल्या प्राण्यांची नावं सोडून सुद्धा कासव आहे, खेकडा आहे. बरं, ह्या सर्व प्राण्यांच्या बाबतीत
कशाचं काय बनवावं, कसं बनवावं, फार त्यांची आतडी काढून, म्हणजे आज ज्याला आपण जे नगेट्स किंवा ह्या प्रकारचे पदार्थ खातो त्याही प्रकारचे केलेले दिसतात. ते भाजून त्याची चूर्ण करून काही पद्धतीने खाल्लेली दिसतात. त्याचप्रमाणे मग भाज्याही वेगवेगळ्या प्रकारच्या मगाशी सांगितल्या त्याही त्याच्यामध्ये दिसतात. कुष्मांड म्हणजे कोहळ्याचा वापर करून केलेल्या भाज्या दिसतात किंवा काही मांसाकृतीमध्ये सुद्धा आणि काही शाकाहारी पदार्थांमध्ये कांदा म्हणजे पलांडू आणि लसूण हा वापरलेला दिसतो. तर अशा विविध पद्धतीच्या मांसाहारी शाकाहारी पदार्थ दिलेले दिसतात. पायसाची कृती दिलेली दिसते आणि पायस हे एक अत्यंत महत्वाचं पक्वान्न म्हणून त्या काळी असलं पाहिजे. आणि पायसाचं महत्व आजही दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याकडे खीर आहे, तांदूळाची खीरचा प्रकार म्हणजे पायसाचा प्रकार हा खरं म्हणजे भारतभर सर्व ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे त्याच्यानंतरच्या काळामध्ये, मुघलांच्या काळामध्ये त्याची फिरणी पण झालेली दिसते. म्हणजे तांदूळ वाटून त्याची खीर करण्याचाही पदार्थ आपल्याला दिसतो. परंतु पायस म्हणजे दूध आणि तांदूळ एकत्र शिजवून त्याच्यामध्ये गूळ घालून त्याचं पायस करणं ही हा एक पदार्थ आपल्याला भारतभर सगळीकडे दिसतो आणि खूप महत्वाचा म्हणून मानला जातो. त्याची एक गमतीशीर काय म्हणूया आपण, दंतकथाच म्हणूया त्याला, कारण ती दंतकथाच आहे. त्याला काही कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय ऐतिहासिक असा कुठलाही आधार नाही. परंतु तरी पण गंमत म्हणून तुम्हाला सांगते की पूर्वी म्हणे, खूप पूर्वी म्हणे, कुठल्या तरी काळामध्ये कृष्णाच्या राज्यामध्ये तांदूळ कमी पडले. गंमत आहे ना, पण पडले बा कमी. आणि मग आता ते तांदूळ मिळवण्यासाठी कृष्णानं केरळमध्ये जायचं ठरवलं, कारण तिथे प्रचूर प्रमाणामध्ये तांदूळ पिकतो हे आपल्याला माहिती. तर केरळ मधल्या एका राजाकडे मग तांदूळ मिळावा म्हणून गेला. पण मग आता तिथे जाऊन त्याने सरळ सरळ तांदूळ नाही मागितले. त्यानं काय केलं, कृष्णस्थ होत्यानं एका म्हाताऱ्या ऋषीचं रूप घेतलं किंवा एका मुनीसारखा वेश घेऊन, एक साध्या वेशामध्ये वयस्कर माणसाचा वेश घेऊन तो त्या राजाकडे पोहोचला. आता हा जो आपला राजा होता ना, हा राजा चतुरंग नावाच्या खेळामध्ये अतिशय माहिर होता. चतुरंग हे आपल्या बुद्धिबळाचं पूर्वज म्हणूया आपण. 64 घरांचा पट आणि त्याच्यावरती खेळण्याचा तो खेळ. तर तो इतका त्याच्यामध्ये होता की त्याला कोणी हरवणंच शक्य नाही. तर तिथे जाऊन ह्या आपल्या कृष्णानं त्या राजाला आव्हान दिलं की माझ्या बरोबर तू चतुरंग खेळ आणि जिंकून दाखव. तर राजाला हे काय, कोण म्हातारा, याला काही माहिती तरी, हरकत नाही, चला ठीक आहे म्हणाला, मी खेळीन. तर राजा म्हणाला की जर का तू मला हरवलंस ना, तर तू काय मागशील ते मी देईन. कारण राजाला माहितीच होतं की काय हारणं शक्य नाही. तर कृष्ण म्हणाला की मला काही फार नकोय, मला थोडे तांदूळ हवे. मी जर तुम्हाला खेळात हरवलं तर तुम्ही मला थोडे तांदूळ द्या. तर तो म्हणाला की तांदूळ काय, म्हणजे आपल्या राज्यात एवढा तांदूळ देऊ. म्हणाला असं नाही, तांदूळ देण्याची पण एक पद्धत आहे. हा बोल म्हणाला, काय. तर त्या चतुरंगाची जी 64 घर आहेत ना, त्याच्यामध्ये पहिल्या घरात 1, दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात 4, चौथ्या घरात 16, 5व्या घरामध्ये 64, अशी टू द पॉवर ऑफ 2 म्हणजे वर्गाच्या पटीमध्ये अशा तऱ्हेनं मावतील असे तांदूळ तुझ्या घरांमध्ये ठेवत जायचंस आणि मला ते त्या प्रमाणामध्ये द्यायचं. तर राजा म्हणाला दिले, काय हरकत नाही. आणि मग ते चतुरंग खेळायला बसले. आता अर्थातच तो कृष्ण आहे, त्यामुळे तो जिंकणारच होता. तसा तो जिंकला आणि राजा चकित झाला की आपण हरलो, आपल्याला ह्यानं हरवलं, ह्या म्हाताऱ्यानं. पण आता झालं ते खरं. आणि मग आता तो म्हणतो त्या पद्धतीने ते तांदूळ द्यायचे. आणि जेव्हा ते मोजायला बसले तेव्हा असं लक्षात आलं की 64व्या घरापर्यंत त्याची जी काय संख्या असणार होती, ज्यांना उत्तम गणित येतं त्यांनी करून बघा, ती संख्या ही पृथ्वीवरती एवढे वाळूचे कण सुद्धा नसतील एवढी संख्या तांदूळाच्या दाण्यांची झाली. आणि राजाच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. आणि त्यानं सरळ त्या म्हाताऱ्याचे पाय पकडले आणि म्हणाला, तू कोण आहेस ते सांग बाबा. आणि कृष्णाने आपलं खरं रूप दाखवलं आणि सांगितलं की हो, मी तुझ्याकडे तेवढ्यासाठी आलो होतो. परंतु कृष्ण ही अत्यंत ममताळू दयाळू देव असतो. तो त्याला म्हणाला की हे बघ, मला तू सगळे तांदूळ एका वेळेला नाही दिलेस तरी चालतील. असं कर
मला रोज थोडे थोडे तांदूळ दे. म्हणजे तुझं हे जे ऋण आहे माझं जे तुझ्यावरती हे जे आता कर्ज राहिलं, तू मला जे देणं लागतोस एवढं, तर हे माझं देणं तू थोडं थोडं करून पार. म्हणून मग तेव्हापासून म्हणे रोज कृष्णाच्या नैवेद्यासाठी पायस बनवण्याची पद्धत झाली आणि आजही केरळमध्ये आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण भारतामध्ये आजही देवाला नैवेद्य म्हणून रोज पायस देण्याची पद्धत म्हणे रूढ झाली. अर्थात ही वदंता आहे हे आपल्याला माहिती आहे, गंमतच आहे, परंतु कशा आपल्या अनेक गोष्टींना कशा ह्या मिथ्स ज्याला आपण म्हणतो, दंतकथा ज्याला ज्याला म्हणतो, त्या कशा चिकटतात हे पाहण्यासाठी हे फार गमतीशीर उदाहरण आहे. आता खाणं जेवण ह्याचा अर्थ फक्त पाककृती नव्हे आणि फक्त शिजवून झालं की अन्न तयार झालं की आता सगळं संपलं असं नव्हे, तर कसं खावं, त्याचे ते कसं बसावं, कुठल्या काळामध्ये काय खावं, याही बद्दलचे अत्यंत महत्वाचे असे काही श्लोक ह्याच्यामध्ये आहेत. तर वसंते कटुचाष्णीयात ग्रीष्मे मधुर शीतलम वर्षाश्च तथा क्षारम मधुरम शरदी स्मृतम हेमंते स्निग्धमुष्णं च शिशिरेप्यष्णमं उष्णमम्लकम् एवं भुंजीत यद्भूपो अन्नभोगः स कथ्यते. तर खरा अन्नभोग म्हणजे काय असं सांगितलंय त्यानं, की ऋतूप्रमाणे आपलं खानपान असलं पाहिजे. आणि हे आपण आजही बघतो की कुठल्या आणि आपल्या शरीराला असं वाटतंय ना, म्हणजे उन्हाळा आल्यानंतर जरा काहीतरी गार पाहिजे, जरा काहीतरी गोड पाहिजे, असं आपोआपच आपल्याला वाटतं, कारण ती खरोखरच आपल्या शरीराची गरज असते. तर हे आपल्या आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये सुद्धा ह्या पद्धतीने ऋतुचर्या जेव्हा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्या काळामध्ये काय खावं हे सांगितलेलंच आहे. आणि हा राजा अर्थातच सर्वच शास्त्रांचा विधाता, म्हणजे त्याला सर्वज्ञ भूप अशीच त्याच्याबद्दलची त्याची उपाधी होती. त्यामुळे सगळंच काही जाणणारा असल्यामुळे आयुर्वेदामधली ही ऋतुचर्या किंवा आयुर्वेदामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये काय खावं हे जे सांगितलंय हेही त्याला माहीतच आहे. आणि ते त्यानं आपल्या ग्रंथामध्ये समाविष्ट केलंय की वसंत ऋतूमध्ये कटू म्हणजे तिखट, संस्कृतमध्ये कटू ह्याचा अर्थ तिखट आणि तीक्ष्ण ह्याचा अर्थ कडू असा असतो. आपल्याकडे मराठीमध्ये तो बरोबर उलटा झालाय. तर वसंत ऋतूमध्ये तिखट खावं, उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये मधुर आणि शीतल गोड आणि थंड खावं, वर्षासूच्या तथा क्षारम वर्षा ऋतूमध्ये क्षार म्हणजे खारट थोडस अशा पद्धतीचं अन्न खावं, मधुरम शरदी स्मृतम शरद ऋतूमध्ये मधुर अन्न खावं, हेमंते स्निग्धम उष्णम हेमंत ऋतूमध्ये स्निग्ध म्हणजे तेलकट आणि उष्ण म्हणजे जरा आपल्या शरीराला उष्णता देईल असं खावं, आणि शिशिरामध्ये सुद्धा उष्ण खावं आणि आम्लक म्हणजे आंबट खावं. म्हणजे थोडस आंबट आणि उष्ण जे आहे ते शिशिरात आणि उष्ण आणि स्निग्ध जे आहे ते हेमंतात, कारण ते पाठोपाठ येणारे ऋतू आहेत. आणि एवं भुंजित यद्भूपः अन्नभोग स कथ्यते. अशा पद्धतीनं जो राजा जेवतो म्हणजे जे खातो त्याला या सगळ्याला अन्नभोग असं म्हणलं झालंय. तर आता ह्याच्याच बरोबर काय खाताना म्हणजे कसं बसावं, काय केलं की त्याला कुठल्या दिशेकडे तोंड करून बसावं, हेही सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. तर उरुनाभी प्रदेशात संच्छाद्य स्थितवाससा, स्वतःला उरुनाभी प्रदेश म्हणजे आपल्या मांडीपर्यंत आणि बेंबीपर्यंत स्थितवाससा पांढऱ्या कापडाने आच्छादून, म्हणजे थोडक्यात आता आपण हल्ली जेवताना म्हणजे आपल्याला जे दिसतं की मांडीवरती टेबल खुर्चीवरती जेव्हा बसतात तेव्हा मांडीवरती एटिकेट्स म्हणून नॅपकिन घेतला जातो, किंवा पूर्वी बिब बांधायची पद्धत आपल्याला वेस्टर्न सिनेमांमधून वगैरे बघितलेल्या असतील तुम्ही, परंतु आपल्याहीकडे हे सांगितलेलं आहे की बेंबीपर्यंत पांढरं वस्त्राने आपलं शरीर झाकून जेवायला बसावं. आणि कसं बसावं, गद्दिकायाम समासीन, हा राजा आहे तो त्यामुळे गादीवर बसावं. आणि मग पूर्वशा सम्मुखो नृपः अन्नम मुद्ग समोपेतम भुंजित उष्णम घृतप्लुतम. आता हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तो कुठल्या देशीला तोंड करून बसल्यानंतर काय त्याला काय फळ मिळतं हे आपण पुढे बघू, परंतु काय खायला सुरुवात करायची. आपण आज सुद्धा आपल्याकडे जी वाढण्याची जी जो क्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वरण भात आणि तूप वाढलं जातं. तर तसंच म्हटलेलं आहे अन्नम मुद्ग समोपेतम, अन्न अन्न म्हणजे तांदूळ म्हणजेच भात, मुद्ग समोपेतम मुगाबरोबर म्हणजे मुगाचं वरण आणि तांदूळ
किंवा खिचडी सुद्धा असू शकेल, परंतु ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं पहिल्यांदा खायचंय आणि ते कसं उष्ण गरम गरम खायचंय आणि घृतप्लुतम भरपूर तूप घालून खायचंय. भरपूर तूप घातलेलं भात आणि वरण आणि तो गरम गरम असा सगळ्यात पहिल्यांदा खावा असं म्हणलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याने पुढे जाऊन मग त्याने त्याच्यामध्ये काय काय खावं ते सगळं पुढे सांगितलेलं आहे. आता कुठल्या दिशेला तोंड करून बसला असेल राजा जेवताना तर त्याला काय फळ मिळेल? तर प्राची मुखस्तु भुंजानः आयुष्च लभते बहु. तो जर प्राची म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसला असेल तर त्याला भरपूर आयुष्य मिळतं. जर का यशश्च लभते अत्यर्थम अश्नन दक्षिण दिङ्मुखः. जर दक्षिणेकडे तोंड करून बसला जेवताना तर त्याला भरपूर अत्यंत असं यश मिळतं. विजिगीषू राजा हा नेहमी दक्षिणेकडे जाणारा असतो. हे आपल्याला म्हणजे चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला हे माहिती. तर दक्षिणाभिमुखी राजा हा विजिगीषू राजा असतो. म्हणजे विजयासाठी जाण्याची जी दिशा असते ती दक्षिणेची असते असं म्हटलेलं आहे. श्रियंतु लभते पुष्टाम भुंजानः पश्चिमाननः. आणि भरपूर त्याला श्री म्हणजे ऐश्वर्य मिळतं, म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर्य मिळतं जर का तो पश्चिमेकडे तोंड करून बसला असेल तर. आणि सत्यवाक्य फलम प्राप्नोती अश्नन धनद दिङ्मुखः. धनद दिङ्मुख, धनद म्हणजे कुबेर आणि त्याची दिशा म्हणजे उत्तर दिशा. तर उत्तर दिशेकडे जर तोंड करून तो बसला तर त्याला सत्यवाक्याचं फल मिळतं आणि खूप चांगलं फळ मिळतं. आणि मग मगाशी सांगितलं की त्यांना सुरुवात जेवायला जी करायची आहे ती गरम गरम भात वरण आणि तूप अशी करायची. आणि मग त्याच्यानंतर मात्र कृष्ण मास समायुक्त विदलैर्वा विमिश्रितम. आणि मग मात्र त्यांना भरपूर मऊ म्हणजे चांगलं शिजवलेलं सॉफ्ट अशा पद्धतीचं मांस आणि त्याच्याबरोबर असेल तर कदाचित डाळी सुद्धा घातल्या असतील तर डाळी आणि मांस असं एकत्र शिजवलेलं म्हणजे अनेक प्रकारच्या पाककृती तिथे असू शकतील. मग त्याची भाजी आणि ह्या सर्व गोष्टी तिथे आहेत. मग लेहैश्च विविधैर्हृदयैः लेपितं वा तथोदनम. आणि मग वेगवेगळ्या लेह्यांनी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा अजून भात खावा असं सांगितलं त्यांना. त्याच्यामध्ये इतर गोष्टी मिसळून भात खावा. भरपूर मांस प्रकार खावेत आणि तेही पुन्हा कसे तर आम्ल मिश्रही, त्याच्यामध्ये आंबट म्हणजे चिंचेसारख्या गोष्टी घातलेल्या असाव्यात. पल्लवही पुष्कळ शाक म्हणजे भाज्या पालेभाज्या असल्या पाहिजेत. नानाविधैः तथा शाकैः फलपत्र समुद्भवैः. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाव्यात. वटक म्हणजे वडे, वड्यांच्या सुद्धा अनेक पाककृती दिलेल्या आहेत ना याच्यामध्ये. म्हणजे आपण आजचा जो मेदूवडा आहे तो तसाच्या तसा म्हणजे उडदाची डाळ भिजवून ते आम्ल होईपर्यंत थांबून मग त्याचे वडे तळावेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मग वेगवेगळ्या डाळींचे अशा पद्धतीने वडे आणि मग ज्या डाळीपासून तो वडा केला असेल त्या डाळीच्या नावाने तो वडा ओळखला जावा असंही त्यांनी एके ठिकाणी म्हणून टेकलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वडे असावेत. परपट म्हणजे पापड, खारखंडोपखंड म्हणजे पुन्हा लोणच्यासारखे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. आणि यथारुची यथासात्म्यम, त्याला जसं आवडेल तसं त्याला जे छान वाटेल त्या पद्धतीनं सुखम भुंजीत भूपती, अगदी आनंदानं त्यानं जेवावं. हा खूप महत्वाची गोष्ट आहे. आजही आपण हे म्हणतो की जेवताना आपण समाधानी आणि आनंदी असणं ही खूप महत्वाची गोष्ट असते आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर जेवणाच्या मध्ये म्हणजे अजून जेवण संपलं नाहीये. पक्वान्नम पायसम मध्ये शर्करा घृतमिश्रितम. मग मध्ये मध्ये पायस आणि इतर पक्वान्न ही खावी. आणि ती कशी ते पायस कसं तर शर्करा म्हणजे साखर आणि घृत मिश्रित त्याच्यामध्ये तूप आणि साखर घातलेलं असं पायस खावं. तत फलानी भुंजित मधुराम्ल रसानेच. आणि पक्वान्न खाऊन झाली की त्याच्यानंतर मग फळं खावीत. आणि मग ती गोड आणि आंबट अशी दोन्ही प्रकारची फळं असावीत. म्हणजे आंबट गोड फळं असावीत. पिबेच्च पानक मृद्यम. पानक वेगवेगळ्या प्रकारची पेय प्यावीत त्याच्यामध्ये. मग पानकांच्याही काही कृती सांगितलेल्या आहेत. आणि लेह्यात शिखरिणी आपली मग अशी आपण जी पाककृती बघितली शिखरिणी ती लेह्यात म्हणजे चाटावी. मग अशी जसं सांगितलं की थोडीशी चाटून खाण्याची अशी ती गोष्ट आहे. ही सगळी फळं खाऊन झाल्यानंतर खाण्याची गोष्ट आहे. आणि
चुशेत मज्जिकाम. मज्जिका आता अनेक दक्षिण भारतीय विभाग म्हणजे काय म्हणतात त्याला ठिकाणांमध्ये मज्जिका म्हणजे ताक असं समजलं जातं. ह्याच्यामध्ये मज्जिका म्हणून जी सांगितली ती नुसतं ताक नाहीये. तर मज्जिका हे ताक आणि भाताची पेज म्हणजे भातातलं शिजवलेल्या भाताचं पाणी काढल्यानंतर ते थोडंसं आंबवून त्याच्यामध्ये ताक घालून ते चांगलं शिजवून एकत्र करून घट्ट करून खाण्याची अशी ती गोष्ट आहे. ती चुशेत म्हणजे सिप ते थोडंसं पातळच ठेवून पण सिप करून ते खावं किंवा प्यावं. आणि त्याच्यानंतर पश्चात दधी अद्यात त्याच्यानंतर दही खावं. आणि कसं तर घनम घट्ट चांगलं कवडीचं दही हे खावं. आणि त्यानंतर मात्र ततः तक्रांतम अश्नीयात संधवेनच संयुतम. त्यानंतर ताकभात खायचा मीठ घालून संधवेन संयुक्तम अन्न तक्र अन्न ताक आणि अन्न अन्न म्हणजे भात. आणि मग क्षीरम वा पिबेत पश्चात पिबेत वा कांजिकम वरम. आणि त्याच्यानंतर मग क्षीर म्हणजे दूध किंवा कांजिका. पुन्हा कांजिका हे सुद्धा भाताची पेज थोडीशी आंबवून म्हणजे कांजी ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं सेमी लिक्विड अशा पद्धतीचं पेय आहे. तर ते घ्यावं. म्हणजे इतकं इलॅबोरेट किती कोर्सेसचं जेवण असं म्हणूया आपण की भात खाऊन सुरुवात करायची, मग मध्ये मध्ये मांस आणि भाज्या खायच्या, मग त्याच्यावर नंतर वेगवेगळ्या प्रकारचे वडे पापड ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर खायच्या. मग मध्येच एकदम मिठाई खायची म्हणजे पायसासारखे पक्वान्न खायची, फळं खायची, शिखरिणी चाटायची, मज्जिका प्यायची, दही खायचं, ताकभात खायचा, त्याच्यानंतर दूध प्यायचं किंवा कांजी प्यायची. असा इतका इलॅबोरेट हा राजाचा अन्नभोग असला पाहिजे. म्हणून त्याला राजभोग म्हणलंय हे काही चुकीचं नाहीये. तर इतका व्यवस्थित राजाचं जेवण खाण हे झालं पाहिजे. आता मला सांगा की तुमच्या बुद्धीला खाद्य की इतके पदार्थ आपण ह्याच्यामध्ये बघितले, त्याच्यात आपल्याला कुठेही हिरवी मिरची दिसली नाही, बटाटा दिसला नाही, टोमॅटो दिसला नाही, नाचणी दिसली नाही आणि ज्वारीही दिसली नाही. का बरं असं असेल? बटाटा, टोमॅटो आणि मिरची याचं उत्तर तुम्हाला नक्की माहिती असणार. आणि ते सोपंही आहे कारण अर्थातच हे सगळंच 12व्या शतकामध्ये भारतात नव्हतंच. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे नंतरच्या काळामध्ये पोर्तुगीजांनी वगैरे आणलेले अशा हे पदार्थ आहेत. आणि आज आपण मिरी वापरत नाही, सगळीकडे मिरची वापरतो. आणि गंमत अशी आहे की मिरी आपल्याकडून फार फार पूर्वीपासून निर्यात होत असे आणि युरोपमध्ये जात असे. आणि आज तिथे सर्व ठिकाणी तिखट बनवण्यासाठी मिरी वापरतात की जी त्यांच्याकडे पिकतच नाही. ही किती गमतीची गोष्ट आहे ना. म्हणजे अशा पद्धतीचं आदान प्रदान हे होत असतं. आणि हे आपल्याला अशा पद्धतीचे ग्रंथ बघताना आणि इकडे तिकडे बघत असताना डोळे उघडे ठेवून बघायला लागतं की अनेक गोष्टी ज्या आपण आज आपल्या अशा समजतो ह्या आपल्या नसतात, ह्या बाहेरून आलेल्या असतात, त्यांना आपण आपलंसं केलेलं असतं. आणि त्यामुळे व्यर्थ हे आमचंच आहे, हे तुमचं नाहीये किंवा हे तुमचं वाईट आहे, हे आमचंच चांगलं आहे अशा पद्धतीचे अभिमान बाळगण्याची खरं म्हणजे काहीच गरज नसते. कारण वर्षानुवर्ष शतकानुशतक इनफॅक्ट युगानुयुग आपण बाहेरच्या लोकांकडून आणि लोकांनी आपल्याकडून अशा अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि संस्कृती याचा अर्थच हा आहे. कारण ती सतत प्रवाही असते, ती बदलत असते. आणि मग खाद्य संस्कृती ह्याला अपवाद असू शकत नाही. त्यामुळे हे जे पदार्थ आज आपल्याला रोज लागतात तर हे आपले नाहीत, पण आता हे आपलेच आहेत असं म्हणावं लागेल. पण म्हणून आपल्याला हे तेव्हा दिसत नाही, तर हे नंतरच्या काळात आपल्याकडे आहे. नाचणी आणि ज्वारीच्या बाबतीत मात्र वेगळी गोष्ट आहे. नाचणी आणि ज्वारी ही आपलीच आहे आणि ही अगदी पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननांमध्ये आपल्याकडे काय म्हणतात त्याला 5000 वर्षापूर्वी म्हणजे सिंधू संस्कृतीपासून किंवा वैदिक संस्कृतीपासून सुद्धा दिसते. आपल्याला ह्याचे पुरावे सापडतात की हे पदार्थ आपल्याकडे पिकत होते, हे आपल्या अन्नामध्ये होते, हे वापरले जात होते. मग असं जर होतं तर ह्या एवढ्या मोठ्या पाकशास्त्रामध्ये इतक्या ह्याच्यामध्ये यांचा उल्लेख का बरं आला नसेल? तर ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि ह्याचं साधं सोपं सरळ उत्तर असं आहे की ह्या ज्या नाचणी ज्वारी सारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या सामान्य माणसांच्या जेवणामध्ये नक्कीच खूप असल्या पाहिजेत. परंतु
हा जो ग्रंथ आहे, हे जे पाकशास्त्र आहे, हे राजांसाठी लिहिलेलं असल्यामुळे ह्या पदार्थांचा समावेश कदाचित राजाच्या पाकगृहामध्ये होत नसावा. आणि म्हणून गहू सारखी जी गोष्ट आहे, की जी तुलनेने पिकवणं सोपं नाहीये, जी थोडीशी महागाई आहे आणि ती आपल्याला राजाच्या जेवणामध्ये दिसते. पण ज्वारी नाचणी दिसत नाही. आणि मला आठवतं लहानपणी आमची आजी नेहमी असं म्हणायची, की आमच्याकडे पोळी ही गोष्ट फक्त सणावारालाच होत असे. सामान्यपणे रोज आमच्याकडे भाकरीच असे. फक्त सणावाराला पोळी याचा अर्थ काही विशिष्ट काळापर्यंत म्हणजे 100 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा कदाचित गहू ही सहज न मिळणारी गोष्ट असेल. सहज न मिळणारी म्हणजे न परवडणारी गोष्ट असेल. कदाचित पिकत पिकत असेल, परंतु सामान्य माणसांना ती परवडणारी गोष्ट नव्हती. पण राजाच्या पाकगृहामध्ये मात्र गव्हाचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो आणि नाचणी आणि हे दिसत नाही. आणि म्हणूनच हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की ही आपली खाद्य संस्कृती हे आहे आहे हे खरंच आहे. परंतु ही खाद्य संस्कृती ही फक्त राजघराण्यापुरती मर्यादित आहे आणि त्याच्या पलीकडेही सामान्य माणसांच्या खाद्य संस्कृतीचा अभ्यासही होण्याची गरज आहे. आणि तो करण्यासाठी मात्र आपल्याकडे कदाचित ह्या प्रकारचा ग्रंथ आता नाही आहे उपलब्ध. परंतु इतर ग्रंथ आपल्याला शोधून बघायला हवेत. इतर साहित्यामधून ह्याच्याबद्दल काय माहिती मिळते हे शोधायला हवं. आणि या खाद्य संस्कृतीचा अभ्यास आपण अधिक बारकाव्याने, अधिक तपशिलाने करायला हवा. आणि असं काहीतरी करावं असं जर एखाद्याला जरी वाटलं, की आपण थोडासा ह्या गोष्टींचा अजून तपशिलात अभ्यास करायला हवा, तर मला वाटतं की आजच्या ह्या आपल्या सगळ्या चर्चेचं काहीतरी चांगलं फलित झालं असं आपल्याला म्हणता येईल. मी पुन्हा एकदा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देते आणि थांबते.